नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्फत देशी गायींचे एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन या विषयावरती आज आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे. यासाठी आज आपल्याला प्रमुख वक्ते लाभलेले आहेत डॉक्टर विष्णू नरोडे सर, सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यक शास्त्र, गो संशोधन व विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. मी आमचे पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी सरांची ओळख करून पुढील कार्यक्रम चालू करावा. पाटील सर. धन्यवाद माने सर. आज या ठिकाणी देशी गाय संशोधन व विकास प्रकल्प व विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपला जो 1 जानेवारी पासूनचा शेतकरी प्रशिक्षण वर्ग किंवा गोपालक प्रशिक्षण वर्ग आहे, त्याच्यामधील आजचे जे आपले वक्ते आहेत डॉक्टर विष्णू नरोडे, सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यक शास्त्र, गो संशोधन व विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. डॉक्टर नरोडे सरांचा जवळजवळ 30 ते 32 वर्षाचा यामधील अनुभव आहे. म्हणजे चिकित्सा असेल, शस्त्रक्रिया असेल, त्याचबरोबर विविध त्यांच्या ज्या शिफारशी आहेत, म्हणजे गोपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा शिफारशी, कासेचा दहा असेल, इतर काही आजार असतील, याच्यावरच्या महत्वाच्या शिफारशी त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्यामुळे भरीव अशी वाढ होणार आहे. तरी आजचे जे वक्ते आहेत डॉक्टर विष्णू नरोडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आज देशी गायीचे एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन या विषयावरती सर्व उपस्थित पशुपालकांना, गोपालकांना मार्गदर्शन करावे. डॉक्टर नरोडे सर प्लीज. धन्यवाद बाळासाहेब पाटील सर. मी डॉक्टर विष्णू नरोडे, सहयोगी प्राध्यापक पशुवैद्यक शास्त्र. सध्या मी गो संशोधन व विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सध्या कार्यरत आहे. प्रथमतः मी आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डवन सर, विस्तार शिक्षण संचालनाचे संचालक आदरणीय डॉक्टर गडाख सर आणि कृषी विस्तार केंद्र पुणे येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर, बाळासाहेब पाटील सर, तसेच कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मासाळकर सर यांचा मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी मला या कृषी शास्त्रज्ञ मंच आठवडा या संदर्भात मला शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मी आभार आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण देशी गायीचं एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन कसं करायचं याविषयी मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. देशी गायी म्हटलं की आपण सध्याचं जे वातावरण आहे या गेल्या जवळजवळ 6-7 वर्षापासून देशी गायीकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल आपल्याला गेलेला दिसतोय. त्याचं कारण म्हणजे A2 मिल्क, A1 मिल्क हा जे प्रकार सध्या आपल्याला दिसत आहेत, त्यात शेतकरी बंधू आपले परत देशी गायीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. संकरित गायीचं आणि देशी गायीचं संगोपन तसं एकच म्हणावं लागेल. फक्त देशी गाई ही आपल्या वातावरणातले असल्यामुळे थोडंसं याला रोगप्रतिकार शक्ती असते. परंतु काय झालंय, बऱ्याचशा गेल्या दशकामध्ये देशी गायीकडे संपूर्णतः आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून जे लक्ष द्यायला हवं ते आपण लक्ष दिलं गेलेलं नाही. त्यामुळं देशी गायीचं आपल्याला उत्पादन हे संकरित गायीपेक्षा खूपच कमी प्रमाणात घेताना आपण पाहतोय. साधारणतः आपल्या ह्या सर्व दुधाचा जो उत्पादनामध्ये वाटा जर म्हटलं, देशी गायीचा वाटा जर म्हटलं, तर तो खाली फक्त एक 24% आहे आणि संकरित गायींचा आपला 19% आहे आणि सर्वात जास्त वाटा म्हणजे तो म्हशींचा आहे, तो 40%च्या आसपास आहे. तर आपल्याला अजूनही इथे संधी आहे की देशी गायींचं आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने जर संगोपन केलं तर निश्चितच आपण देशी गायीपासून सुद्धा आपण जास्त दूध उत्पादन घेऊ शकतो. आपल्या देशामध्ये काय होतंय, सर्वात जास्त पशुधन आपल्याकडे आहे. जगाचा जर विचार आपण केला तर सर्वात जास्त पशुधन हे आपल्या भारतामध्ये आहे. परंतु दरडोई उत्पन्न जर आपण पाहिलं तर हे परदेशापेक्षा आपल्या भारतामध्ये अत्यंत कमी आहे. फक्त आपण दूध जास्त म्हणतोय, परंतु आपल्या लोकसंख्येच्या मानाने जर आपण जनावरांच्या संख्येच्या मानाने जर पाहिलं तर हे दरडोई गायीपासून उत्पन्न जे आहे ते फारच कमी आहे ॲज कम्पेअर टू आपल्याला विदेशी जाती परदेशाचं जर आपण कम्पेअर केलं तर त्याकरता आपल्याला इथं अजूनही
आपल्याला गोपालनामध्ये आपण शास्त्रोक्त पद्धतीने किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान जे येते ते जर आपण अवगत करण्याचा प्रयत्न केला शेतकरी बंधूंनी, तर आपण यामध्ये सुधारणा आपण नक्कीच करू शकतो. विशेष करून देशी गाई जर म्हटलं तर देशी गाईचं आपल्याला अनुवंशिकतेमध्ये बदल तर करावाच लागेल, की जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून जास्त उत्पादन घ्यावं लागेल. या अनुवंशिकते बरोबरच उत्तम जर आपण ते संगोपन केलं, उत्तम जर आपण आहार व्यवस्थापन केला आणि रोगनियंत्रण जर त्याबरोबर आपण चांगलं जर केलं, तर नक्कीच आपण देशी गाईपासून सुद्धा आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. तर याबरोबर हे करत असताना देशी गाईपासून आपल्याला जास्त दूध उत्पादन घ्यायचं असेल, तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे आहे, जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, ह्या जैव तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागेल, त्याची आपल्याला मदत घ्यावी लागेल. जेणेकरून त्या देशी गाईमध्ये आपण देशी गाईच्या अनुवंशिकतेमध्ये सुधारणा करून आपण जास्तीत जास्त दूध उत्पादन घेऊन जेणेकरून हा जो संकरित गायीकडे कल आहे तो जरा थोडासा आपण देशी गाईचा आपण कडे गेलो, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण देशी गाईमध्ये अनुवंशिकता जर सुधारवली, तर नक्कीच आपण आपलं जे काही देशी गाय आपलं आहे, आपल्या भारतातले ज्या देशी गाय आहेत, आपण त्याचं संवर्धनही करू शकतो आणि जास्त उत्पादनही घेऊ शकतो. आणि जे काही आपण सध्या आपण ऐकतो आहोत, E2 मिल्क, A1 मिल्क, हे जे हजार्ड्स आहेत किंवा हे जे आपण सध्या ऐकतोय, तर त्यापासून सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे बचाव करता येईल आणि चांगलं स्वच्छ दूध आणि आरोग्यदायी दूध आपण देशी गाईपासून आपण घेऊ शकतो. आता यासाठी आपलं जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? त्यात आपण आता सध्या आपण कृत्रिमरित्या करतोच आहोत. म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे किंवा IVF आहे, इन विट्रो फर्टिलायझर आणि टेस्ट ट्यूब बेबी आहे. त्याबरोबर आपण सेक्स सॉर्टेड सेमेन म्हणजे लिंग वर्गीकृत सिमेन जर वापरलं, तर आपण एक थोडंसं आपल्याला जो वेळ लागतो सुधारणा करायला गायीमध्ये, तर तो आपण फार पटकन लवकरात लवकर आपण ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर सुधारणा करून आपण त्यामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर जर केला, IVF म्हणा किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणा आणि कृत्रिमरित्या सेक्स सॉर्टेड सिमेन की लिंग वर्गीकृत सिमेन याचं जर वापरलं, तर आपण झपाट्याने आपण ह्या देशी गायीमध्ये देशी गायीच्या अनुवंशिकतेमध्ये आपण सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर त्याकरता आजचा जो विषय आहे, आजचा आपला एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन जो आहे, तो आजच्या या संवादामध्ये मी आज आपणाशी पर्टिक्युलरली थंडीमध्ये किंवा आपला सध्या जो हिवाळा चालू आहे, ह्या हिवाळ्यामध्ये आपल्याला एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन कसं करता येईल, याविषयी आपण थोडंसं आपण चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, हिवाळा म्हटलं की हा आपण सर्वसाधारण आपल्याला माणसं असो किंवा जनावर असो, हा एक अत्यंत असा आरोग्यदायी ऋतू आपण मानला जातो. पण बघा तुम्ही गेल्या दशकाचा विचार करा, की ह्या क्लायमेट चेंज, वातावरणातील बदलामुळे जवळ-जवळ सर्वच ऋतू असे चिंताजनक बनत चाललेत बघा. हिवाळा म्हटलं का आपल्याला तुम्ही आजचं वातावरण बघा. आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडताना काही ठिकाणी दिसतोय आपल्याला. हे जे क्लायमेट चेंज आहे, ह्या क्लायमेट चेंजमुळे, ह्या क्लायमेट चेंजच्या, ह्या वातावरणातील बदलामुळे हा हिवाळा सुद्धा आपल्याला विचित्र असा ऋतू आपल्याला भासवतोय. कारण काय होतं, ह्या वातावरणामुळे सर्व शेतीची पिकं असतील किंवा बाकीचे असतील, जनावर सुद्धा याचा फार, फार मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे वाईट असा परिणाम आपल्याला होताना दिसतो. त्याकरता आपल्याला ह्या सर्वांशी समरस व्हावं लागेल. हे क्लायमेट चेंज आपल्याला कसं आपल्याला चेंजशी आपल्याला कसा सामना करावा लागेल, याविषयी थोडंसं आपण शास्त्रीय दृष्टिकोन जर ठेवला, तर आपण यावर नक्कीच आपण मात करू शकतो. तर त्याकरता आपल्याला काय होतंय, हे हे आरोग्य हे जे वातावरण, हे वातावरण असं बदलायला लागलं, की काय होतं, जे आपण जीवाणू असतात, विषाणू असतात ह्या हवेमध्ये वगैरे, तर त्यांना सुद्धा आपल्याला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्या त्या जनावरांमध्ये राहत नाही. कारण क्लायमेट चेंज झालेलं असतं, वातावरणात बदल झालेला असतो. त्यामुळं जनावरची प्रतिकारशक्ती ही दिवसेंदिवस खालावत जाते आणि जे काही आपण उपचार करतो किंवा आपण खाऊ घालतो, त्याला सुद्धा जनावर कधी-कधी प्रतिकार त्या जीवाणूंना सुद्धा ते औषधोपचारात सुद्धा ते त्याला प्रतिसाद देत नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरं याच्यामुळं काय होतंय, ह्या वातावरणामुळं, ह्या असल्या विचित्र वातावरण की चेंज झाल्यामुळं हे सर्व जनावरांच्या आरोग्यावर, प्रजनन क्षमता असेल किंवा उत्पादन क्षमता असेल, ह्या तिन्ही ह्या महत्त्वाच्या घटकावर याचा परिणाम होतो आणि आपण आपल्याला जे काही आपल्याला हवं असलेलं उत्पादन असतं, आपण ते उत्पादन आपण घेऊ शकत नाही. तर त्याकरता आपल्याला वेळीच उपाय म्हणजे प्रतिबंधात्मक नियोजन आपल्याला कसं करता येईल, तर त्याकरता आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. त्याकरता काय करावं लागेल, आपलं जे काही शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला घालून दिलेलं आहे, गोठा व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, आहार व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, आजार व्यवस्थापन कसं करायला पाहिजे आणि सध्या जे हे बाह्य कीटक असतात, हे वातावरण बघा, हे वातावरण खूप अनुकूल आहे. गोचीड असतील, डास असतील, माशा असतील, यांचं जे प्रजनन होण्याकरता, फास्ट प्रजनन होण्याकरता हे वातावरण अतिशय अनुकूल असतं आणि ह्या वातावरणामुळे हे सगळे यांची जे संख्या असते, संख्या वाढते, गोचिडांची वाढते, डासांची वाढते आणि त्यामुळे यांच्यापासून होणारे जे आजार आहेत जनावरांना, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं तुम्ही आता कोरोनाचा आपण अनुभव घेतोय, त्याच प्रकारे आपल्याला लंपी स्किन तुम्ही बघतायत.
किंवा तो CCH पण कॉन्टेजियस तो बांबू फिवर आहे. हे सगळं गोचीड, माशा यांच्यापासून आपल्याला हे आजार होताना दिसतात. तर याकरता आपल्याला थोडंसं शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण नियोजन केलं. साधं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर चाऱ्याचं याच्यावर सुद्धा ह्या वातावरणाचा आता काय झालं, मागच्या आपल्या ह्या सीझनमध्ये अतिशय पाऊस होऊन गेला. परत तो परतीचा पाऊस सुद्धा भरपूर झाला. त्यामुळं काय झालं, हे बरेचसे चाऱ्यावरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. त्या चाऱ्यावर परिणाम झाल्यामुळे चारा पिकांचं हे अतिशय नुकसान झालेलं आहे, की ज्यामुळे आपल्याला त्या चाऱ्यामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी कमी झालेली आहे. आणि कमी झाल्यामुळं आपल्याला, आपण जरी जनावरांना खाऊ घालतोय तरी ज्या प्रमाणात एनर्जी जनावरांना मिळायला पाहिजे त्या खाद्यातून ती मिळत नाही. त्याकरता सुद्धा आपल्याला इथे नियोजन करावं लागेल. थोडंसं अतिरिक्त असा खुराक द्यावा लागेल, कॉन्सन्ट्रेट द्यावा लागेल, वाढवावं लागेल. ह्या वातावरणानुरूप आपल्याला हे बदल करावे लागतील, जेणेकरून याचा परिणाम हा जनावरांच्या आरोग्यावर होत असतो. मित्रांनो, सर्वात महत्वाचा, आपण माणसांचं शरीर घ्या किंवा जनावरांचं शरीर घ्या, न्यूट्रिशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुमचा आहार जर व्यवस्थित असेल तर तुमचे येणारे जे आजार असतात हे आजार येतच असतात. हवेमध्ये भरपूर जीवाणू असतात, हवेमध्ये भरपूर विषाणू असतात. आपण थोडंसं स्वच्छतेकडे आपण दुर्लक्ष केलं तरी त्यात आपल्याला जीवाणू भेटतात. याच्यावर आपल्याला हे भेटतच राहणार, हे मिळतच राहणार. पण याच्यावर प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल जनावरांची, तर आपल्याला आहार जर व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने दिला तर आपण नक्कीच ते येणारे जे व्हायरसेस असते, येणारे जे बॅक्टेरिया असतात, त्याला ते जनावरचे शरीर जे असते त्याला ते प्रतिकार करतं आणि त्यापासून त्या रोगापासून आपण त्यांचा बचाव करू शकतो. त्याकरता शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला थोडंसं आहार नियोजन वगैरे हे सुरू करावं लागेल. त्याकरता मित्रांनो, थंडी म्हटलं की थंडीमध्ये आपल्याला गोठा व्यवस्थापन हे करावं लागेल. गोठा व्यवस्थापन करत असताना सर स्लाइड मूव्ह होत नाही का? हा, एक मिनिट, स्लाइड मूव्ह होत नाही. रितुल, एक मिनिट माने साहेब, एक मिनिट. हा माणूस दिसतंय ना? हा, येस सर. हा, आता हा हिवाळा म्हटला की हा आपण याच्यावर आपण थोडंसं आपण मगाशी चर्चा केलीच आहे. आता या हिवाळ्यामध्ये आपल्याला गोठा व्यवस्थापन कसं करायचं ते आपल्याला थोडं आपण बघूयात. ह्या पर्टिक्युलरली काय होतं, देशी जनावरांची जरी आपल्याला प्रतिकारशक्ती जास्त आहे, आपण म्हणू देशी जनावराला काही होत नाही वगैरे, परंतु आपल्याला ज्या वेळेस आपल्याला देशी जनावरांकडून जास्त दूध उत्पादन घ्यायचंय, त्यावेळेस आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने नियोजनाकडे आपल्याला जावंच लागेल. त्याकरता जनावरांची बसण्याची जागा जी आहे ती आपण उबदार ठेवायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून सर्दी पडसं, लहान जे वासरं असतात, पर्टिक्युलरली वासरं जे असतात, काफ जे असतात, त्यांना सर्दी पडसं झाल्यानंतर आपल्याला फुफ्फुसदाह होण्याची शक्यता असते. फुफ्फुसदाह झालं की तुमचं जे काय असतं, आजचं वासरू हे उद्याची कालवड आहे. त्यामुळे वासराचं संगोपन जर आपण चांगलं केलं तर उद्या येणारी जी कालवड आहे ती कालवड लवकर माझावर येईल, लवकर ती भरली जाईल आणि आपल्याला त्या गायीपासून त्याच्या वेतात बरेचसे वेत आपण त्यापासून घेऊ शकतो आणि जास्त उत्पादन घेऊ शकतो. त्याकरता जनावरांची थंडीमध्ये पर्टिक्युलरली जनावरांची बसण्याची जागा ही आपल्याला गोठा उबदार ठेवावा लागेल. त्याकरता आपल्याला गरज पडलीच तर वासरांच्या गोठ्यामध्ये 500 वॅटचे बल्ब लावा किंवा आपला जो बारदाना असतो, आपले पोते जे असतात, पोत्याचा बारदाना करून साईडला लावून टाका, जेणेकरून जी थंड हवा आतमध्ये येत असते, गार वाऱ्याचं, त्या गार वाऱ्यापासून आपण वासरांचं आपण संरक्षण करू शकतो. किंवा जर नसतील तर आपलं साधं आपलं वैरण असते किंवा गवत असते, गवताचे जरी तुम्ही खाली टाकले तरी त्या आपल्या थंडीच्या काळात आपण वासरांचं आपण त्या फुफ्फुसदाहापासून आपण संरक्षण करू शकतो. जे कोणी आपले शेतकरी असतील ज्यांना शक्य आहे ते आपले रबरी चटाई सुद्धा त्या वासरांच्या खाली ठेवू शकतात, गायांच्या खाली ठेवू शकतात. किंवा खूपच थंडी असेल तर त्यावेळेस आपण आर्द्रता कमी करण्याकरता आपण कडुलिंबू असते, आपलं सीताफळ, ह्या झाडांचा आपला पाल्याचा शेकोटी करून जरी केला तर तेवढंच त्या रात्रीचं तापमान जे आहे तापमान आपण ते आटोक्यात ठेवू शकतो.
आता विशेष करून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे जे सध्याचं वातावरण दिसतंय बघा, ढगाळ वातावरण पूर्ण एक 5-6 दिवसापासून आपण बघतोय. तर हे जे वातावरण, हे वातावरण अतिशय पूरक असं आहे गोचिडांकरता. गोचिड असतील किंवा डास असतील किंवा बाकीच्या माश्या असतील, यांचं ब्रीडिंग जे खूप फास्ट होतं यामध्ये. यामध्ये फास्ट झालं, मल्टिप्लिकेशन फास्ट होतं. जास्त झालं की जास्त प्रमाणात गोचिडं होतात, जास्त प्रमाणात माश्या होतात, जास्त प्रमाणात आपल्याला डास दिसतात. आणि हेच जर आपण गोठा जर स्वच्छ ठेवला नाही, त्याचं जर किंवा गोचिडाचं आपण जर नियंत्रण वेळेत वेळेत केलं नाही, तर थायलेरिस सायकल, तुम्ही थायलेरिसिस नावाचा रोग ऐकला असेल, थायलेरिसिस असेल किंवा बाकीचे आता हे तुमचे लंपी स्किन डिसीज असेल किंवा कॉम्बो फिवर असेल, असे वेगवेगळे प्रकारचे आजार हे आपल्याला ह्या गायामध्ये दिसतात. ते जर आपल्याला टाळायचे असतील, तर पर्टिक्युलरली मला असं म्हणायचं की हे गोचिड नियंत्रण ते आपल्या सर्वच ऋतूमध्ये करावं लागेल. पण पर्टिक्युलरली ह्या दिवसामध्ये, आता परत हा हिवाळा थोडंसं असं वातावरण गेलं का परत काही दिवसांनी उन्हाळा येणार आहे. हे पर्टिक्युलरली हा जो पिरियड आहे, ह्या पिरियडमध्ये गोचिडांचं प्रजनन हे अतिशय फास्ट होत असतं. त्याकरता आपल्याला गोचिड नियंत्रण करणं ही काळाची गरज झालेली आहे. जेणेकरून हे थायलेरिसिस सारखे रोग वगैरे भयंकर असे रोग आहेत बघा तुम्ही. एकदा झालं का त्यात त्यात उपचाराला खर्च खूप लागतो आणि तुमचं ब्लडमध्ये हिमोग्लोबिन कमी होऊन तुमचा त्याचा डायरेक्ट त्याचा परिणाम हा तुमच्या दुधाच्या उत्पादनावर होतो. दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला की त्याचे डायरेक्ट प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला की गाय लवकर माजवर येणार नाही, परत भरली जाणार नाही. जरी भरली गाय तर ती परत ती गाभण राहणार नाही. त्याकरता आपल्याला हे एकात्मिक असं आरोग्य व्यवस्थापन करावं लागेल, की जेणेकरून आपल्याला हे असे प्रतिबंधक उपाय जर अगोदरच आपण नियोजन केलं होण्याच्या अगोदर, तर आपण येणारे जे काही आजार आहेत, जे आपण त्या जनावरांना होत आहेत, ते आपण टाळूच शकतो. आणि आपलं दूध उत्पादन जे आहे ते आपण कॉन्स्टंट किंवा जे आहे ते दूध उत्पादन ते ठेवायचा प्रयत्न करू शकतो. आता विशेष करून काय होतं, हे गोचिड तुम्ही जर पाहिलं गोचिड हे, तर गोचिड हे दिवसाला जवळ-जवळ एक मादी गोचिड जवळ 4 ते 5 हजार अंडी घालतात. तर त्या एवढे प्रचंड प्रमाणात अंडी घातल्यामुळं काय होतं, की तुमचे हे यातले खाली जमिनीवर असतात, परत गायांच्या अंगावरही चढतात आणि त्यामुळं एक साधारण तुम्हाला सांगायचं ठरलं, तर एक साधारणतः 100 गोचिड जर आपण घेतले, तर 100 गोचिड जवळ-जवळ हे तुमचं 25% दुधाचं उत्पादन कमी करतात. तुम्ही बघा, एक गोचिड हा 4 ते 5,000 अंडी घालतो. समजा आपण 100 गोचिड म्हटले, तर 100 गोचिड सुद्धा हे 25% दुधाचं उत्पादन करतो. आपली 10 लिटरची गाय असेल, तर तुमचं जवळ-जवळ 2.5 लिटर दुधाचं उत्पादन कमी होतं. त्याकरता याचं आपण महत्त्व लक्षात घ्या. आणि काय होतं याचं, हे हे करत असताना हे पूर्ण 4 ते 5,000 अंडी घालतात आणि परत ते खाली परत जमिनीवर पडतात. खाली जमिनीवर पडल्यानंतर परत ते वर चिकटतात. अंडीचं रूपांतर लार्व्यामध्ये होतं. लार्वे परत ते मोठे होतात. परत ते अंगावर जातात. तर हे चक्र आपल्याला थांबवायचं असेल, तर त्याकरता आपल्याला गोचिड नियंत्रण करावं लागेल. तर त्याकरता उपाय काय-काय आहेत? तर आपले पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हाणातील जे काही असतील, कपाळातील, भिंतीवरील, भेगामधील जे अंडी असतात, त्या अंडी आपल्याला जाळाव्या लागतील. ते कशाच्या सहाय्याने जाळायचे, तर ते काठीचं वाटलं तुम्ही काठीचा टेंबा करू शकता किंवा आपल्याला आजकाल फ्लेम गन भेटते. फ्लेम गन, त्या फ्लेम गनने तुम्ही हे गव्हाणीतल्या कपारी, खालच्या भेगा, भिंतीच्या भेगा वगैरे, तर ही जी जागा आहेत, ह्या जागा ह्या अतिशय त्यांना आवडतात गोचिडांना. तर त्यात जाऊन ते बसतात. त्याकरता आपल्याला त्याचं नियंत्रण करावं लागेल. तर पहिलं अगोदर काय करा, ते जाळून घ्या. दुसरा, आता आपण काय करतोय, ऑर्गॅनिक मिल्ककडे जातोय. आपण सेंद्रिय दूध निर्मिती करतो. त्याकरता आपल्याला जर केमिकल्स जर आपल्याला वापरायचे नसतील, तर बुरशीजन्य कीटकनाशक आहेत आणि वनस्पतीजन्य कीटकनाशक आहेत. त्यामधलं बुरशीजन्य कीटकनाशक जे आहे मेटारायझम, त्या मेटारायझम म्हणजे हे काय बुरशीचं द्रावण आहे. ते काय करायचे, फक्त 5 ग्रॅम बुरशीचं द्रावण घ्यायचं, पावडर घ्यायची. त्यात 5 मिली दूध टाकायचे, 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि ते गोठ्यामध्ये फवारायचे. पशुधनाच्या अंगावर नाही फवारायचे. बुरशीजन्य कीटकनाशक जे आहे, हे फक्त आपल्याला गोठ्यात ठेवायचे. अगोदर जाळून घ्या, त्यानंतर परत हे बुरशीजन्य कीटकनाशक औषध हे त्या गोठ्यामध्ये फवारा. त्यानंतर जे आहे आपल्याला वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे. ते काय करायचं, त्यातलं फक्त एक नीमतेल जे असतं, नीमतेल 10 मिली घ्या, करंज तेल 10 मिली घ्या आणि 20 ग्रॅम आपला अंगाचा साबण जो असतो, अंगाच्या साबणाचा चुरा घ्या आणि हे 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारणतः 2 ते 3 तास हे भिजत ठेवा. भिजत ठेवल्यानंतर हे गोठ्यातही मारा आणि शरीरावर सुद्धा हे औषध मारता येतं. कोणतं, विशेष करून वनस्पतीजन्य कीटकनाशक. तर हे जर मारलं, तर आपल्याला हा तिन्ही प्रकारे म्हणजे गव्हाणी जाळून घ्या, बुरशीजन्य कीटकनाशक वापरा, त्यानंतर वनस्पतीजन्य कीटकनाशक वापरा. हे झालं आपल्याला ऑर्गॅनिकसाठी करायचं म्हटलं तर. पण ज्यावेळेस खूपच प्रचंड प्रमाणात तुमचे गोचिड नियंत्रण होतच नसेल, त्यावेळेस मात्र आपल्याला रासायनाकडे जावं लागेल किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. तो विशेष करून तुम्ही पशुवैद्यकीय सल्ल्याने करा. यात थोडंसं कधी-कधी पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. तर डॉक्टरच्या सल्ल्याने जर आपण केलं, तर ते सुद्धा आपण तिथं गोचिड नियंत्रण करू शकतो. आता यात तुम्हाला आता सांगतो, म्हणजे प्रोटोकॉल जर केला आपण साधारणतः
समजा एक साधारणतः तुम्ही 3 महिन्यातून एक प्रोटोकॉल जर राबवला, पहिले एक 3 आठवडे काय करायचं फक्त तुमचं वनस्पतीजन्य आणि बुरशीजन्य कीटकनाशक वापरायचे एक पहिले 2 दिवस आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी बुरशीजन्य कीटकनाशक वापरा. असं जर तुम्ही दर महिन्याला करत गेले, तर आपण तिचं नियंत्रण करू शकतो. हा झाला एक ऑर्गॅनिकसाठी. पण जर तुम्हाला रसायनं वापरायची असतील, त्यावेळेस तुम्ही पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. औषधं फवारता येतात, औषधं अंगावर मारता येतात. हा झाला एक भाग आणि तुम्हाला प्रिव्हेन्शन करायचं असेल, प्रतिबंधच जर करायचा असेल, प्रतिबंधात्मक उपाय जर करायचा असेल, तर आयव्हरमेक्टिन नावाचं इंजेक्शन तुम्ही सगळ्या वासरांना देऊन घ्या. वासरं असतील, गायी असतील, तुम्ही यांना जर देऊन घेतलं, तर याचं बऱ्यापैकी 70 ते 80% आपण वेळीच नियंत्रण करू शकतो. केव्हा? ज्यावेळेस आपल्याला हे नियंत्रण करायचं आहे त्यावेळेस. पण जर काय तुमच्या ऑलरेडी गोठ्यामध्ये गोचिड झाले असतील, त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सर्व प्रोटोकॉल्स वापरावे लागतील. रसायनच वापरू शकता किंवा बुरशीजन्य किंवा कीटकनाशक वनस्पतीजन्य कीटकनाशक वापर करू शकता. आता हे डास, चिलटं, माशा ह्या दिवसात हे अत्यंत जास्त प्रमाणात आपल्याला दिसतात. विशेष तुम्ही बघा, ह्या डासांपासून, गोचिडांपासून, चिलटांपासून जवळजवळ पशुधनाला सरा नावाचा रोग होतो, बरोसिस होतो, मेंढीमध्ये ब्लू टंग होतो, 3 डेज सिकनेस. तुमची गाय बघा, गोठ्यामध्ये गाय आपल्याला फक्त एक आजारी पडली, बसत नाही, बसते की उठत नाही. त्याला आपण 3 डेज सिकनेस म्हणतो. त्याला आम्ही डेंग्यू फिवर म्हणतो. जसं आपला माणसाला डेंग्यू होतो, तसाच जनावर सुद्धा डेंग्यू होतो. हा डेंग्यू फिवर होतो. लंपी स्किन डिसीज तुम्ही आजकाल ऐकून असाल आणि शेळ्यामध्ये निमोनिया होतो. हा झाला पशुधनाला, माणसांना. पण मानवामध्ये सुद्धा चिकनगुनिया होतो, डेंग्यू फिवर होतो, मलेरिया होतो, झिका फिवर होतो, टायफॉइड होतो. हे असे वेगवेगळे प्रकार ह्या डास, चिलटे याच्यामध्ये होतात. काही काही हे झुनोटिक असतात, म्हणजे प्राणीजन्य आजार असतात. काही प्राण्यांपासून माणसाला होतात, काही माणसांपासून प्राण्याला होतात. तर हे सर्व टाळण्याकरता यांचं सुद्धा आपल्याला वेळीच नियंत्रण करावं लागेल. याला सुद्धा आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला अगोदरच जर आपण घेतले, तर यापासून आपण ह्या रोगांची तीव्रता कमी करू शकतो आणि नियंत्रणही करू शकतो. त्याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. स्वच्छता ही आपला परिसर, आपला गोठा, आपली गव्हाण ही अतिशय स्वच्छ राहील याची दक्षता घेतली पाहिजे. त्यानंतर आपण हर्बल औषधे सुद्धा आपण वापर करू शकतो. ज्यांना कोणाला केमिकल वापरायचं नाही, त्यांनी हर्बल सुद्धा वापरू शकता. फॉर गुडबाय. गुडबाय नावाचं एक 5 लिटरचं एक ड्रम भेटतो. त्यात औषध असतं त्यामध्ये. त्यातलं 1 लिटर पाणी घ्यायचं. 1 लिटर पाण्यामध्ये 9 लिटर पाणी टाकायचं आणि तुम्ही ते गोठ्यात जर फवारलं, तर हे डास, चिलटं हे बऱ्यापैकी याचं प्रमाण कमी होताना दिसतंय. हे स्वतः आम्ही वापरलेलं आहे. त्याकरता हे गुडबाय सुद्धा बाजारात भेटतंय. हर्बल आहे. फक्त 1 लिटर औषध घ्यायचं, 2 लिटर पाण्यात मिक्स करायचं. आपला जो पंप असतो आपण जो पंप फवारतो शेतीमध्ये वगैरे, तो पंपाने तुम्ही हे गोठ्यात फवारा. साधारणतः आठवड्याला एकदा फवारा. त्या डासांचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. दुसरं एक आहे, 1 लिटर पाण्यावर तुम्ही एक 40 मिली करंज तेल घ्या, 40 मिली तुम्ही नीम तेल घ्या आणि 40 ग्रॅम साबण यांचं एकत्रित मिश्रण जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात फवारा. हे तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला हे 3-3 दिवसाच्या अंतराने जर फवारलं, तर डासांचा, चिलटांचा आपण प्रतिबंध आपण करू शकतो. आणि केमिकलकडे जायचं म्हटलं तर इन्सेक्टिसाइड आहेत, ॲकॅरिसाइड्स आहेत. हे सर्व रसायनं मात्र तुम्ही पशुवैद्यकाच्या सल्ल्याने घ्या. तिसरं आहे, आपण या चित्रात तुम्ही बघतायत, माशी सापळायचा फ्लाय ट्रॅप सुद्धा आहे. या फ्लाय ट्रॅपचा सुद्धा तुम्ही आपल्या गोठ्यात जर ठेवली, तर तुम्ही त्याचा सुद्धा उपयोग करू शकता. हे फ्लाय ट्रॅप आपण हे सुद्धा बाजारात विकत भेटतं. फ्लाय ट्रॅप नेमकं आहे काय? तर हे साधारणतः फक्त काय असतं बघा, व्हिनेगर तुम्ही ऐकलं असेल. व्हिनेगर बाजारात भेटतं. 2 कप व्हिनेगर घ्यायचं, त्यात एक थोडंसं डिश सोप आपला असतो ना साबण, तो साबण टाका, 1 कप वॉटर टाका. हे तुमचं सोल्युशन यामध्ये तयार होईल. या बाटलीमध्ये ठेवा. तो फ्लाय ट्रॅप आपल्या याला भिंतीला म्हणा किंवा शेडला, गजाला कुठेतरी पाईपला वगैरे अडकून ठेवा. हा झाला फ्लाय ट्रॅप. व्हिनेगर म्हणजे काय? व्हिनेगर म्हणजे काय असते? साधा उदाहरण तुम्हाला सांगतो. साधारणतः सफरचंद घ्यायचं. सफरचंद तुकडे करायचे. तुकडे करून त्यात थोडंसं आपण तुकडे करायचे आणि पाण्यात ठेवायचं. तुम्ही पाण्यात ठेवल्यानंतर काय होईल? त्यातलं जे साखर जे असते सफरचंद, साखर त्याचं फर्मेंटेशन होऊन जाईल आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर काय होईल? इथेनॉल तयार होईल आणि इथेनॉल तयार झाल्यानंतर ते काय करतं? त्यातले जे जीवाणू असतात बॅक्टेरिया, ते इथेनॉल कन्व्हर्ट करतात ॲसिटिक ॲसिडमध्ये. म्हणजे हे झालं तुमचं व्हिनेगर. तुम्ही घरच्या घरी सुद्धा व्हिनेगर तयार करू शकता. साधं सफरचंद घ्यायचे, पाण्यात भिजवून ठेवा. काही तास जाऊ द्या. त्यातली साखर ते कन्व्हर्ट होते इथेनॉल नंतर ते ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतं. हे व्हिनेगर हा सुद्धा तुम्ही सापळा घरच्या घरी तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे जर आपण हर्बलचा गुडबाय वापरा किंवा तुमचं करंज तेल, नीम तेल वापरा किंवा तुमचं रसायन वापरा, इन्सेक्टिसाइड असतात, ॲकॅरिसाइड असतात, तुम्ही ते फवारा आणि किंवा फ्लाय ट्रॅप लावा. आता हे झालं थोडंसं गोचिड नियंत्रण झालं, डास झालं, हे झालं.
आता याच्याबरोबर आपल्याला आहार व्यवस्थापन करावं लागेल. पर्टिक्युलरली ह्या हिवाळ्यामध्ये आपल्याला आहार व्यवस्थापन जर केलं तर जनावरांची प्रतिकार शक्ती वाढते. प्रतिकार शक्ती वाढल्यानंतर येणारे रोग जे आहेत, रोगांना आपण आळा घालू शकतो आणि आपलं दूध उत्पादन आपण आहे त्या ह्याच्यात ठेवू शकतो. यात विशेष करून आपल्याला काय होतंय, गायींचा विचार केला तर आपण हिवाळ्यामध्ये बर्सिम चारा हा खूप जास्त उपलब्ध असतो बघा. सध्या आता बर्सिम भरपूर आहे. परंतु बर्सिममध्ये काय असतंय, जास्त प्रमाणात पाणी असतं. जवळ-जवळ 80 ते 90% हे पाणी असते. त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं, बर्सी आपण खाऊ घालतो, परंतु आपल्याला जनावर हे डायरियामध्ये गेलेले दिसतात किंवा हागवण लागते. का लागते ते जवळ-जवळ त्यात 80% पाणी असतं. त्याकरता काय करायचं, फक्त बर्सिम हा तुम्ही एक काढा आणि एक दिवस वाळवा आणि एक दिवस वाळवून जर खाऊ घातला, तर हे हागवणीचे प्रकार जे आहेत या बर्सिम खाल्ल्यामुळे हे थोडेफार प्रमाणात आपल्याला कमी होतात. म्हणजे थोडंसं वाळवून तो बर्सिम आपण खाऊ घालायचा आहे. तिसरं हिवाळ्यामध्ये पर्टिक्युलरली ज्या जनावरांना आपण जर थोडंसं आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचं असेल, तर तुम्ही बायपास फॅट आणि बायपास प्रोटीन आणि प्रोबायोटिक यांचं जर मिश्रण खाऊ घातलं, तर तुम्हाला वजन वाढ झालेली दिसेल. वासरांना खाऊ घाला, तुमच्या गायींना खाऊ घाला, हे अतिशय चांगलं असं असते. तर तिसरं म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला शरीराचं तापमान जर टिकून ठेवायचं असेल, ज्यावेळेस थंडी जास्त असते, त्यावेळेस शहरातलं ज्या गायीच्या शरीरातलं तापमान कमी होतं. कमी झालं, की तुमची उत्पादन क्षमता कमी होते. तर ती जर आपल्याला कॉन्स्टंट चांगली ठेवायची असेल, तर त्याला जास्त उष्मांकाची गरज असते किंवा जास्त ऊर्जा लागते. तर जास्त ऊर्जा आपल्याला भागवायची असेल, तर ती शेंगदाणा पेंड किंवा सरकी पेंड आपल्याला आहारात समावेश करावा लागेल. विशेष करून शेंगदाणा पेंड घ्या किंवा सरकी पेंड घ्या. सरकी पेंड घेताना ऑइल्ड केक घ्या. म्हणजे तेलविरहित सरकी पेंड घ्या. कारण काय होतं, सरकी पेंडमध्ये जनरली गॉसिपॉल नावाचं एक टॉक्सिन असतं, की त्यामुळं त्याचा त्या प्रजनन क्षमतेवर त्या गायींच्या परिणाम होण्याची शक्यता असते. त्याकरता सरकी पेंड तशीच घेण्याऐवजी ऑइल्ड म्हणजे तेलविरहित सरकी पेंड जर खाऊ घातली, तर आपल्याला ते फायद्याचं ठरेल. आणि जे काय सरकी पेंड तुम्हाला ते मिळतं, ते तेलाऐवजी जर बायपास फॅट जर खाऊ घातलं 70 ग्रॅम एक्स्ट्रा, तर आपली ती गरज आपण भागवू शकतो आणि थंडीमध्ये सुद्धा, हिवाळ्यामध्ये सुद्धा आपण त्याचं प्रजनन क्षमता आपण टिकून ठेवू शकतो. आता प्रत्यक्ष ज्यावेळेस आपल्याला वाटतं बघ थंडी खूप आहे आणि आता गाईला ऊर्जेची खूपच गरज आहे आपल्याला, तर प्रत्यक्ष फॅट सुद्धा भेटतं. जसं तुम्हाला सांगितलं मी, बायपास फॅट. हे बायपास फॅट तुम्ही गाई व्यायच्या अगोदर आणि गाई व्यायच्या नंतर जर 150 ग्रॅम पर्यंत तुम्ही दिलं, तर गायीची प्रजनन क्षमता टिकून राहते. मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा, की गायी व्यायच्या अगोदर आणि गायी व्याल्यानंतर. कारण काय होतं, गायी शेवटच्या गाभण काळाचा शेवटचा काळ जो असतो, त्यामध्ये सगळ्यात जास्त वाढ ही वासरांची होत असते. तर त्याकरता गाय काय करते, त्या वासराला आपल्याकडे जे आहे तुम्ही वरनं जर दिलं नाही, तर गाय आपल्या शरीरातलं सर्व त्याला ती देऊन टाकायचा प्रयत्न करते, त्या बाळाला किंवा त्या वासराला. तर त्यावेळी काय होतं, आपण वरून जर आपण व्यवस्थित आहार दिला नाही, तर गायीला विताना त्रास होतो, प्रसूती अडचणीची होते, डिस्टिकोया होतो, गाय आडली जाते, वासरू ओढून काढावं लागतं. जरी ओढून काढलं, तर त्यानंतर जार अडकतो. जार अडकला म्हणजे त्या गायीची पिशवीला दाहा होतो. दाहा झाल्यानंतर गाय लवकर माझावर जे ठरलेला वेळ आहे, त्या ठराविक वेळेत माझावर येणार नाही. माझावर जरी आली, तरी ती गाभण राहणार नाही. तर हे जे प्रकार आपल्याला टाळायचे असेल, तर हा जो संक्रमण काळ आहे गायीचा संक्रमण काळ, ह्या संक्रमण काळ म्हणजे कोणता? हा गायी वेण्याच्या अगोदरचा 1 महिना आणि गायी वेल्यानंतरचा 1 महिना. हा जर आपण व्यवस्थित यामध्ये जर आहार नियोजन व्यवस्थित केलं, बायपास फॅट द्या, बायपास प्रोटीन द्या, बायपास तुमचं प्रोबायोटिक सुद्धा भेटतं आणि चांगला आहार, ॲडिशनल आहार जर दिला, प्रेग्नन्सी रेशन जर दिलं, तर त्या गायीची पण शक्ती वाढते आणि त्या वासराचं होणारं वासरू सुद्धा जास्त वजनाचं आपल्याला मिळू शकतो. जास्त वजनाचं मिळालं म्हणजे चांगलं वासरू वजनाचं मिळालं म्हणजे चांगली कालवड लवकर तयार होणार. प्रतिकारशक्ती चांगली राहणार आणि ती कालवड परत लवकर माघार येईल. रोड तसंच ह्या बायपास फॅट, बायपास प्रोटीन, बायपास तुमचं काय बाकी असेल, याबरोबरच आपल्याला मिनरल मिक्सचर सुद्धा द्यावं लागेल. या संक्रमण काळामध्ये मिनरल मिक्सचर अतिशय महत्त्वाचं आहे, की जे डायरेक्ट प्रजनन क्षमतेवरती परिणाम करतं. त्याकरता आजकाल बायपास तुम्हाला चिलेटेड मिनरल मिक्सचर भेटतं. आजकाल रेग्युलर बाजारात जे भेटतं ते पावडरही भेटते आणि चिलेटेड भेटतं. ही रेग्युलर पावडर ही थोडी चिलेटेडपेक्षा स्वस्त असते. परंतु तुम्ही चिलेटेड जर मिनरल मिक्सचर घेतलं, प्रोसेस केलेलं मिनरल मिक्सचर जर घेतलं, खनिज मिश्रण जर घेतलं, तर तुम्ही समजा एक 100 ग्रॅम खाऊ घातलं, तर जवळ-जवळ तुम्हाला ते 80% ते शरीराला पोहोचतं. म्हणजे काय होतं, बायपास करून ते पोटातून बायपास करून परत ते आतड्यात जातं आणि आतड्यात ते शोषलं जातं. तर त्याकरता थोडे जास्त पैसे जरी गेले, तरी चिलेटेड मिनरल मिक्सचर ज्या ते जेणेकरून त्या गाईला शरीरात जास्त उपलब्ध होईल. जास्त उपलब्ध झाल्यानंतर, मिनरल जास्त मिळाल्यानंतर गाईचा माज तो चांगला राहतो, चांगला येतो आणि गाय गाभण राहण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. त्याकरता ह्या संक्रमण काळामध्ये म्हणा किंवा रेग्युलर तुमचं दररोजचं आहार व्यवस्थापन करताना तुम्ही आहारामध्ये कमीत कमी
50 ते 100 ग्रॅम चिरेटेड मिनरल मिक्सचर आहारात असू द्या, जेणेकरून तुमचं प्रजनन क्षमता ते गायीची टिकून राहील आणि मांस व्यवस्थित होऊन लवकरात लवकर गायी गाभण राहण्याचं प्रमाण वाढेल. आता दुसरा एक महत्वाचा यात मला सांगावंसं वाटतं म्हणजे सुप्त पित्त. जसं आपल्याला पित्त होतं बघा, आपल्याला ऍसिडिटी होते. आपण सांगू शकतो, परंतु जनावर सांगू शकत नाही. त्याला आपण सुप्त म्हणतो. म्हणजे ते सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडिसिस म्हणतो आम्ही याला इंग्लिशमध्ये. सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडिसिस म्हणजे सुप्त अवस्थेतील पित्त. हे आपल्याला शेतकऱ्यांना कोणाकोणालाही वरनं काहीच कळत नसतं. तर ते ऑलरेडी पित्त झालेलं असतं. त्या पित्तामुळं सुद्धा आपल्याला कळत नाही ते, पण ते पित्तामुळं सुद्धा तुमचं मास्टायटिसचं प्रमाण वाढतं. तुमचं खुरामध्ये जखमा होण्याचं प्रमाण वाढतं. तुमच्या गायी लघडण्याचं प्रमाण वाढतं. हे जर टाळायचं असेल, हे सुप्त पित्त जर टाळायचं असेल, तर दररोज तुम्ही गोपालन करताना किंवा दुग्ध व्यवसाय करताना आपण जर दररोज एक साधारणतः 10 ते 20 ग्रॅम लाईव्ह ईस्ट कल्चर भेटतं बाजारामध्ये बघा. जसं आपण ईस्ट कल्चर म्हणजे काय असतं हे लाईव्ह ईस्ट जेणेकरून पोटात काय असतं बघा, पोटामध्ये चांगले जंतू असतात आणि वाईट जंतू असतात. चांगले जंतू हे तुमचं पचन करत असतात. ते जंतू जर प्रमाण कमी झालं पोटातलं, तर तुमचं पित्त वाढतं. त्याकरता आपल्याला वरनंच आपण जर आहारात दररोज जर त्या खाद्यामध्ये लाईव्ह ईस्ट कल्चर टाकलं, तर तुमच्या पोटातल्या चांगल्या जंतूंची पोटातल्या जंतूंची संख्या तशीच अबाधित राहील, वाढेल आणि त्यामुळं पचन वाढेल आणि पचन वाढल्यामुळं खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर चांगल्या घटकामध्ये होऊन ते शरीरात शोषलं जाईल आणि ती शरीराला उपलब्ध होईल आणि उपलब्ध झाल्यामुळं दूध उत्पादनही टिकून राहील आणि तुमची प्रजनन क्षमताही टिकून राहील आणि रोगाला सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो. कशामुळं? तर आपली प्रतिकारशक्ती त्या वाढलेली असते गायींची. त्याकरता हे जर आपण अशा प्रकारे जर आहाराचं जर आपण व्यवस्थापन केलं, तर आपण आपला दुग्ध व्यवसाय नक्कीच चांगला करू शकतो. आता थंडीमध्ये थोडंसं आपण चाऱ्याचं नियोजन बघूयात. आता लसूण घास असतोय आपल्याकडे, बरसीम घास हा द्विदल प्रकारचा चारा आपल्याला उपलब्ध असतो, ज्यामध्ये पचनीय तंतुमय पदार्थाशिवाय जनावरांचा तो एक प्रथिनांचा सुद्धा एक उत्तम स्रोत ठरायला पाहिजे. त्याकरता काय करावं लागेल? फक्त तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बरसीम आणि लसूण घास हा थोडासा सुका करून जर खाऊ घातला, तर प्रथिनांचं प्रमाण वाढतं आणि तो प्रथिन जास्त शरीरात जातात आणि दुधातलं फॅट आणि एसएनएफचं प्रमाण आपल्याला टिकून ठेवता येतं आणि त्याचबरोबर आपल्याला जनावरांचं आरोग्य हे आपल्याला चांगलं ठेवता येईल. हा झाला एक भाग. दुसरा, तुमच्याकडे जो वाळलेला चारा आहे, त्या वाळलेल्या चाऱ्याची आपल्याला जर पचनीयता वाढवायची असेल, पौष्टिकता जर वाढवायची असेल, त्यावर थोडीशी जर प्रक्रिया केली, तर त्या जनावरांना खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर चांगल्या घटकामध्ये करता येते किंवा चांगलं पचन होतं आणि जास्त प्रमाणात शरीरात ते उपलब्ध होतं. त्याकरता काय करायचंय? वाळलेला चारा जो असेल, तुम्ही वाळलेला चारा कुठलाही घ्या, गव्हाचं काड असेल, वैरण-कुट्टी असेल, वाळलेलं गवत असेल, साधारण तुम्ही एक 100 किलो घेतलं, तर त्या 100 किलोमध्ये फक्त एक 2% युरिया टाकायचा आहे. 1 किलो त्यामध्ये गूळ किंवा मोळी टाकायची, 1 किलो क्षार मिश्रण टाकायचं आणि 1 किलो खडे मीठ टाकायचं आणि 20 लिटर पाणी टाकायचं आणि फक्त तुम्ही याच्यावर फवारा, त्या वाळलेल्या चाऱ्यावरती फवारा आणि साधारणतः 24 तासांना तो खाऊ घालावा. 100% त्याच वाळलेल्या चाऱ्याची पौष्टिकता वाढलेली असते आणि ते जनावर अजून आवडीने खातं. आवडीने खाल्ल्यानंतर चांगल्या प्रकारे ते पचतं. चांगल्या पचल्यामुळं ते शरीराला जास्त प्रमाणात ते उपलब्ध आपल्याला करता येतं. तर अशा प्रकारे सुद्धा आपल्या थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला वाळल्या चाऱ्याचं कमीत कमी चारा, परंतु त्यातून आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचं आहे. जास्तीत जास्त घटक आपल्याला घ्यायचे. त्याकरताची पौष्टिकता वाढवायची. त्यावर प्रक्रिया केली, तर नक्कीच पौष्टिकता वाढते, पचनीयता वाढते. दुधातलं जे फॅट आहे, एसएनएफ आहे, ते सुद्धा आपण टिकून ठेवू शकतो. आता दुसरा एक भाग आपला सध्याचा सीझन चालू आहे बघा. सध्या ऊस तोडणीचं सीझन चालू आहे. कारखाने चालू झालेले आहेत. तर ह्या वेळेस काय होते, बऱ्याच ठिकाणी पुणा जिल्हा घ्या, नगर जिल्हा घ्या, पर्टिक्युलरली ह्या 2 जिल्ह्यामध्ये ऊसाचं प्रमाण अतिशय आहे आणि त्यामध्ये वाढ्याचं प्रमाण जास्त असतं. वाढे आपण जास्त प्रमाणात खाऊ घालतो, विशेष करून ह्या सीझनमध्ये. तर काय होतं मित्रांनो, ऊसाच्या वाढ्यामध्ये ऑक्झलेट नावाचं एक हे असते, टॉक्सिन असते. तर ते वाडा तुम्ही खाऊ घातला जनावराला काय होतं, त्या वाड्यामधील ऑक्झलेट आणि शरीरामधलं जे कॅल्शियम असते, दोघांचं एकत्रीकरण होतं आणि ती शेणावाटे बाहेर पडतं. फक्त वाडे खाऊ घातल्यामुळे काय होईल, ते शरीरातलं कॅल्शियम आणि हे वाड्यातलं ऑक्झलेट एकत्र झाल्यामुळे ते एकत्र होतात आणि शेणावाटे बाहेर पडतात. म्हणजे काय होईल, तुमच्या त्या गायीच्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण आपोआप कमी होत जाईल. आपोआप कमी झालं की कॅल्शियम फॉस्फरस रेशो जो असतो,
हा रेशो डिस्टर्ब होतो आणि डिस्टर्ब झाल्यामुळे गायीचा माज दाखवते, गायीचा सोट दाखवते, पण सोट हा विचित्र असतो, हा चांगला सोट नसतो, ट्रान्सपरंट नसतो, काचेसारखा नसतो आणि गाय आपण भरतो, परंतु ती गाय गाभण राहत नाही. केवळ आणि केवळ फॉस्फरसच्या कमतरतेमुळं. हे फक्त वाढे खाऊ घातल्यामुळे काय होतं, कॅल्शियम फॉस्फरस रेशो डिस्टर्ब होतो आणि फॉस्फरसची कमतरता होते आणि कमतरता झाल्यामुळं आपल्याला गाय व्यवस्थित मांस दाखवत नाही. मांस दाखवला तरी ती गाय गाभण राहत नाही. त्याकरता मित्रांनो, वाढे खाऊ घालण्याऐवजी त्याच्यावर प्रक्रिया करा. प्रक्रिया करा हा एक भाग झाला किंवा दुसरा त्या वाड्याचं सायलेज करा. हे 2 प्रकार जर केले, तर आपण हे ऑक्झलेट पासून बचाव करू शकतो आणि कॅल्शियम, फॉस्फरस शरीरातलं टिकवून ठेवू शकतो. त्याकरता काय करायचंय? तर त्याकरता फक्त एक ऑक्झलेट चाऱ्यातून कमी करण्यासाठी चाऱ्यावर चुन्याच्या निवळीचं द्रावण व 2% मिठाचं द्रावण हे फक्त त्या वाढ्यावर फवारायचंय. फवारल्यानंतर दुसरा थर द्या, त्या थरावर परत हे द्रावण फवारा. असं झाकून ठेवा. एक 24 तास ठेवा. 24 ते 48 तासाने तुम्ही ते खाऊ घाला. नक्कीच त्या वाढ्यातलं तुमचं ऑक्झलेटचं प्रमाण कमी झालेलं असतं. चुन्याची निवळी काय असते बघा? चुना निवळी म्हणजे कॅल्शियमच की हो. कॅल्शियम काय होतं, बाहेरच्या बाहेरच ते कॅल्शियम आणि ऑक्झलेट त्याचं संयुक्त तयार होतं. खायच्या अगोदरच. खायच्या अगोदरच तयार झाल्यामुळे तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होत नाही. त्याकरता हा प्रयोग, वाढ्याचा प्रयोग प्रक्रिया करून खाऊ घाला. जेणेकरून तुमची गाय वेळेवर चांगली माजर होईल. दुसरं महत्त्वाचं आपण, आता जो सध्या जास्त प्रमाणात वाढे शिल्लक आहेत, आपल्याकडे असं जास्त वाढे भेटतात. उन्हाळ्यात हाच हिरवा चारा तुम्हाला कमी भेटतो. त्याकरता तुम्ही ह्या वाढ्याचं जर आत्ताच सायलेज करून ठेवलं, तर हे सायलेज तुम्हाला उन्हाळ्यात वापरता येतं. हे सायलेज करताना विशेष करून ऊसाच्या वाढ्याचं सायलेज करताना त्यात तर तुम्ही बॅसिलस सबटिलस नावाचं जर कल्चर टाकून जर सायलेज केलं, तर ते अतिशय अजून चांगलं होतं. जास्त दिवस टिकतं, जास्त त्याचं पौष्टिक बनतं आणि आपल्याला त्यातनं जास्त प्रथिनाचं प्रमाण आपल्याला जास्त आपण त्यातनं घेऊ शकतो. त्याकरता हे 2 प्रयोग करा. एक त्यावर प्रक्रिया चुन्याच्या निवळीचं आणि 2% मिठाचं द्रावण फवारा किंवा उन्हाळ्याकरता आत्ताच सायलेज करून ठेवा, की जे आता सध्या ऊसाच्या वाढ्याचं प्रमाण आपल्याला भरपूर प्रमाणात दिसतंय. आता घरच्या घरी जर आपल्याला थंडीमध्ये आपल्याला संतुलित खाद्य द्यायचं असेल, तर घरच्या घरी सुद्धा मित्रांनो आपण खाद्य आपण करू शकतो. त्याकरता काय करायचं, फक्त भरडलेलं धान्य सर्वांनाच माहिती आहे. मका, ज्वारी, बाजरी यातला कुठलाही एक 30 भाग घ्यायचा आहे. गहू, ज्वारी, बाजरी यांचा कोंडा एक 20 भाग घ्यायचा आहे. भरडलेल्या डाळी, तूर, चणा, उडीद असतील यातलं कुठलेही एक 12 भाग घ्यायचे. तेलविरहित पेंडी, सरकी पेंड घ्या, शेंगदाणा घ्या, सोयाबीन घ्या, यातली कुठलीही एक घ्या, ते 20 भाग घ्या. तेल, पेंड, सोयाबीन, सूर्यफूल एक 15% घ्या आणि खनिज मिश्रण 2% आणि मीठ 1% अशा प्रकारे सुद्धा आपण घरच्या घरी आपण संतुलित आहार खाद्य तयार करू शकतो आणि थंडीमध्ये जी काही ऊर्जा कमी कमी होते जनावरांची, ती ऊर्जा आपण अशा प्रकारे भरून काढू शकतो आणि आपलं दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता ही आपण टिकून ठेवू शकतो. आता हे जे आपण संतुलित खाद्य म्हणतो, संतुलित खाद्याचा नेमका काय फायदा होतो? तर सर्वात अगोदर म्हणजे शारीरिक पोषण उत्तमरित्या राहून आरोग्य उत्तम राहतं. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे जनावरं आजारी पडत नाहीत. वासरांना जर दिलं तर आपण ही वासरांची वाढ उत्तम होते व गाभण गाई म्हशीतील आपल्याला ही प्रसूती जी असते, डिस्ट्रिक्ट जो चित्रात बघताय बघा, त्यावर प्रोलॅप्स होते. खाली ही गाय आडते, गाय आपल्याला ओढून काढावं लागते व वासरू ओढून काढावं लागते. हे जे प्रकार आहेत, हे प्रकार सगळे थांबले जातात. केव्हा संतुलित खाद्य दिलं, गाभण काळात असेल तर संपूर्ण त्याच्या त्या पूर्ण क्रियेमध्ये संपूर्ण आहारामध्ये जर तुम्ही संतुलित खाद्य जर ठेवलं, वर्षभर जर ठेवलं त्या गाय दूध दूध देत असताना, तर हे प्रकारचे आजार जनावरांना होत नाहीत. आणि याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे प्रजनन क्षमता. हे असले प्रकार जर झाले, गाय आडली किंवा प्रोलॅप्स झाला, तर मित्रांनो गर्भाशयाला 10 पोहोचतो. गर्भाशयाची प्रकृती बिघडते आणि गर्भाशयाची प्रकृती परत त्याच जागेवर आणण्याकरता बरेच परिश्रम लागतात, बरेच औषधोपचार लागतात. तर हे टाळायचं असेल तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही जर संतुलित आहारच जर चांगला ठेवला सांगितल्याप्रमाणे, तर हे असले प्रकार आपण कमी करू शकतो आणि आपली गाय परत व्याल्यानंतर परत वेळेवर माजर होऊ शकते, वेळेवर गाभण राहू शकते आणि आपण तिच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे संतुलित आहार जर दिला तुम्ही, भाकड काळ काय हो, भाकड काय काळ म्हणजे तुम्ही गाय वेल्यानंतर ती साधारणतः 90 दिवसाच्या आत ती भरली गेली पाहिजे, तरच ते आपल्याला
ती पाळायला परवडते किंवा दुग्ध व्यवसाय करताना आपल्याला ती गाय ठेवायला परवडते. त्याकरता हा भाकड काळ जो आहे, भाकड काळ सुद्धा या संतुलित आहारामुळे कमी होतो आणि दूध उत्पादन वाढून दुधाची प्रत सुधारते आणि इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या मिथेन वायू जे सध्या आपलं जास्त उत्सर्जन करतो, हे जे क्लायमेट चेंज दिसते, हे जे वातावरणातील बदल दिसते, वेळी अवेळी पाऊस दिसतोय, थंडीत आभाळ येते, थंडीत पाऊस दिसतो, हे जे क्लायमेट चेंज झालेले, ह्या क्लायमेट चेंजला, ह्या वातावरणातील बदलाला आपण आटोक्यात ठेवण्याकरता सुद्धा अप्रत्यक्षरित्या आपण मदत करू शकतो. आता दुसरा भाग आला आरोग्य व्यवस्थापनामध्ये, म्हणजे जंत निर्मूलन, की हा सर्वात महत्वाचा असा भाग आहे. ह्या जंत निर्मूलन आपल्याला वर्ण काही दिसत नाही शेतकरी बंधूंनो, वरून काय कळत नाही, शेतकऱ्यांना कळत नाही, काही नाही कळत आहे, आतमध्ये जंत असतात, की जंत जे सगळं आपण खाऊ घालतोय, संतुलित खाद्य खाऊ घालतोय, सगळं खाऊ घालतोय, त्याच्यावर उपजीविका बरेचसे हे प्राणी करत असतात. हे जंत जे असतात त्याला दोन प्रकार जंत असतात. इंटरनल आपण म्हणतो त्याला आतल्या शरीरातल्या आतले म्हणजे हे जंत, आणि शरीरातल्या बाहेरचे म्हणजे परोपजीवी जंत, जे डास, गोचिड वगैरे वगैरे, याला आपण परोपजीवी जंत म्हणतो. हे आतले जंत आपल्याला मात्र याच्याकरता आपल्याला प्रतिबंधात्मक उपायच करावे लागतात. दर 3 महिन्याला किंवा शक्य नसेल तर ऍटलिस्ट दर 6 महिन्याला जंत निर्मूलन करून घ्या, की जेणेकरून आपली उत्पादन क्षमता टिकून राहील आणि येणारे आजार जे असतात यापासून सुद्धा बरेच आजार होतात. या अंतर्गत ह्या शहरातल्या जंतांमुळे सुद्धा बरेचसे जनावरांना आजार होत असतात. ते जर टाळायचे असतील तर आरोग्य व्यवस्थापन करताना दर 3 महिन्याला किंवा दर 6 महिन्याला पशुवैद्यकांच्या सल्ल्याने चांगल्या प्रकारचं, चांगलं ब्रँडेड जंतनाशक औषध पाजून घ्या. तो कसं करायचं, तो विशेष करून काय करा, जंत निर्मूलन करण्या अगोदर लिव्हर टॉनिक एक रोज 100 मिली याप्रमाणे 3 ते 5 दिवस द्या. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं आपल्याला जंत निर्मूलन करायचंय, जंतनाशक पाजायचं, त्या अगोदर काय करा, लिव्हर टॉनिक द्या. लिव्हर टॉनिक का द्यायचं आपल्याला, कारण सगळ्यात शरीरामधला सर्वात महत्वाचा अवयव कोणता, तर तो लिव्हर. तुमचा लिव्हर, यकृत जर चांगला असेल तर तुमचं बाकी सर्व चांगलं होतं. कारण सगळं तुम्ही जे औषधं घेता, आपण औषधं घेतो किंवा औषध देतो, खाऊ घालतो, ते सगळं मेटाबॉलिझम हे यकृतामध्ये होत असतं. लिव्हर सक्षम असेल तर बाकीचं सगळं चांगलं. त्याकरता हे जंत औषध पाजल्यानंतर बऱ्याच वेळेस लिव्हरवर स्ट्रेस येतो, लिव्हरवर ताण येतो. तो ताण जर येऊ द्यायचा नसेल तर जंत निर्मूलन करण्याच्या अगोदर तुम्ही 3 ते 5 दिवस लिव्हर टॉनिक 100 मिली प्रमाणे 3 ते 5 दिवस पाजा आणि नंतर तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये पहाटे पहाटे जंताचं औषध गायींना देऊन घ्या. त्यानंतर एक 3 ते 4 तास काही खायला द्यायचं नाही. हा झाला जंत औषध पाजताना घ्यावायची काळजी. आणि त्यानंतर तुम्ही दुपारनंतर गायी स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही जर कीटकनाशकाची फवारणी केली, जसं मग तुम्हाला म्हटलं बुरशीजन्य कीटकनाशक, आपलं बुरशी चिन्ह नाही, वनस्पतीजन्य कीटकनाशक जर फवारलं तर आपण हे एकत्रित प्रोटोकॉल आपण राबवू शकतो, एकात्मिक आपण हे करू शकतो. म्हणजे काय होतंय, तुमचं गोचिड नानेट होईल आणि तुमचा अंतर्गत जे आतील जंत आहे त्या जंतांचा सुद्धा नानेट होईल आणि तुमचं लिव्हर टॉनिक देतोय तेव्हा लिव्हरही सक्षम राहील. तर अशा प्रकारे जर आपण जंत निर्मूलन केलं आणि त्याचबरोबर खाली गव्हाणीतले पडलेले जे काय असतील अंडी वगैरे ते जर जाळून घेतले तर हे सर्वार्थाने एकात्मिक गोचिड जंत आणि गोचिड निर्मूलन होऊ शकतं. असं जर आपण दर 3 महिन्यांनी केलं तर मित्रांनो बरेचसे आजार तुमचे इथंच ब्रेक होतात किंवा इथंच आपण टाळू शकतो. असं जर केलं तर आरोग्य चांगलं तर दूध उत्पादन चांगलं, दूध उत्पादन चांगलं तुमचं प्रजनन क्षमता चांगली असणार आणि एका गायीपासून आपण जास्तीत जास्त आपण उत्पादन घेऊ शकतो. आता वासरातील पर्टिक्युलरली तुम्हाला मग सांगितलं मी मोठ्या गायीतील समजा दर 3 महिन्यांनी किंवा दर 6 महिन्यांनी करायचं असतं. परंतु जे आजची वासरू ही उद्याची गाय आहे, तर त्याकरता आपल्याला वासराचं संगोपन जर चांगली करायचं असेल तर त्याकरता आपल्याला त्याचं जंत निर्मूलन सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता काय करायचं मित्रांनो, 10व्या दिवशी वासराला एक अल्बेंडाझोल द्या, 1 महिन्यानंतर अल्बेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन द्या, दुसऱ्या महिन्याला फेनबंडाझोल द्या, 3 महिन्याला क्लोझेनोल द्या, 4थ्या महिन्याला फेनबंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन द्या, 5व्या महिन्याला अल्बेंडाझोल द्या, 6व्या महिन्याला आयव्हरमेक्टिन इंजेक्शन द्या, 9व्या महिन्याला ऑक्सिक्लोझोनाल विथ लेव्हामिसॉल द्या आणि 1 वर्षाने आयव्हरमेक्टिन इंजेक्शन द्या. हे का सांगतो मित्रांनो, सर्वात जास्त जंतांचं प्रमाण हे वासरामध्ये असतं. जर वासराला आपल्याला निरोगी वासर जर आपल्याला पटकन तिची कालवड तयार करायची असेल
लवकर ते माझावर यायचे असेल तर तुम्हाला हे वासरांचं आहार आणि जंत निर्मूलन आणि त्याचबरोबर लसीकरण हे आपल्याला करावं लागेल, की जेणेकरून ही आजची गाय ही आजचं वासरू आहे, उद्याचं गाय असते. त्याकरता आत्ताच जर आपण चांगलं काय होतं बरेच जण आपण बघतो आपण सारख्या गायी विकत घेतो, बाहेरनं आणतो. ती परत ती ॲक्लिमेटाइज व्हायला वेळ लागतो. तिला आपल्या वातावरणात समोर ठेवायला वेळ लागतो. तिला आपला बराचसा खर्च होतो. मग ती परत चांगली निघते, न निघते. याकरता जर आपण आपलीच वासरं चांगली वंशावळीची वासरं तयार करून त्या वंशावळीच्या वासरांचं जर आपण चांगलं नियोजन केलं, शास्त्रोक्त पद्धतीने जर संगोपन केलं, आरोग्य व्यवस्थापन जर केलं, तर तेच वासरू आपल्याला आपल्याच दारात वाढलेलं वासरू हे आपल्याच दारात, आपल्याच वातावरणात वाढलेलं वासरू हे आपल्याच दारात गाय राहील ती आणि तिच्यापासून नक्कीच आपण इतर गायी आणण्यापेक्षा जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो. आता लसीकरण करायचं म्हणलं वासराचं, त्यात ब्रुसेलोसिस नावाची लस आहे 4 ते 5 महिन्याचं वासरू झाल्यानंतर हे द्यायची. आयुष्यात फक्त एकदाच ही लस देऊन टाकायची. ब्रुसेलोसिस म्हणजे सांसर्गिक गर्भपात. ज्या गायी आपण बघतो गाभडतात, त्या गाभडल्यानंतर बऱ्याच जणांना शेतकऱ्यांना कधी-कधी हा रोग होतो. जनावरांच्या डॉक्टरांना सुद्धा हा रोग होतो. हा प्राणीजन्य रोग आहे. म्हणजे प्राण्यांपासून माणसांना होणारा रोग आहे. त्याकरता ह्या ब्रुसेलोसिस होऊ द्यायचा नसेल, तर वासरालाच एक 4थ्या ते 5व्या दिवशी लस टोचून घ्यायची. एकदाच टोचून घ्यायची. त्यानंतर दुसरं लसीकरण आहे थायलेरिसिस. मगाशी तुम्हाला म्हटलं मी, गोचिडापासून हा रोग होतो. त्याकरता हा गोचिडापासून त्याला प्रतिकारच करायचा असेल, तर सुद्धा लस आहे. ती लस 3 महिन्यानंतर आणि नंतर परत एक बूस्टर मात्रा आपल्याला 1 महिन्यानंतर द्यायची आणि दर 3 वर्षांनी ती आपल्याला लस रिपीट करायची. कोणती? थायलेरिसिस. आपण इथं बूस्टर का म्हणतो? तुम्हाला इथं बूस्टर एकदा दिसतंय. तर बूस्टर हे म्हणजे हे बघा आपण लहानपणी आपण लस घ्यायचो. आपण लस घ्यायला गेलो आपल्याला परत 1 महिन्याने बोलवायचे. तर काय होतं आपण आईकडे आलेली प्रतिकारशक्ती आणि वरून दिलेली प्रतिकारशक्ती यांचं भांडण होतं आणि भांडण झाल्यानंतर ती प्रतिकारशक्तीची लेव्हल कमी होते. ती कमी परत बूस्ट करायची. बूस्ट म्हणजे वाढवणं. ती लेव्हल परत वाढवण्याकरता आपल्याला बूस्टर डोस द्यावा लागतो. त्याकरता काही लसीमध्ये आपल्याला बूस्टर डोस हा द्यावा लागतो. त्याकरता थायलेरिसिस या नावाची लस टोचत असताना 3 महिन्यानंतर द्या वयाच्या. त्यानंतर 1 महिन्यानंतर बूस्टर द्या. त्यानंतर दर 3 वर्षांनी द्या. लाळ खुरकूत हा अत्यंत भयंकर असा रोग आहे लाळ खुरकूत. हा सर्वांना परिचित असा आहे. हे कुठलेच जनावरं सोडत नाही. यात मरतूक कमी, परंतु दुधाचं उत्पादन अतिशय कमी होतं किंवा हे जनावर यात ते जनावरांच्या तोंडात जखमा येतात, पायात खुरात जखमा होतात. त्यामुळे जनावर खाऊ शकत नाही. न खाल्ल्यामुळं तुमचे बाकीचं प्रतिकारशक्ती कमी होते, दूध उत्पादन कमी होतं. त्यामुळं हा प्रचंड असा आर्थिक नुकसान करणारा रोग आहे. त्याकरता याचं लसीकरण मित्रांनो काटेकोरप्रमाणे करा. जेणेकरून वासरापासून सुरुवात करा. दर परत गाईला आपल्याला दर 6 महिन्याला ते द्यायचंच आहे. परंतु वासरालाच अगोदर तिथंच ब्रेक करा हा लाळ खुरकूत रोग. त्यासाठी 4 महिन्यानंतर द्या. 4 महिन्याच्या वय झाल्यानंतर द्या पहिली लस. त्यानंतर दर 6 महिन्यांनी द्या. घटसर्प. आता घटसर्प हा रोग तुम्हाला घट आणि सर्प म्हणजे गायला सूज येते बघा आणि भयंकर असा ताप असतो. आता हे आजचं जे वातावरण आहे, ढगाळ वातावरण किंवा उन्हाळ्याच्या पावसाळ्याच्या पूर्वी जे वातावरण असतं बघा, ढगाचं वातावरण असतं. तर हे वातावरण ह्या रोगाला अतिशय पूरक असतं. ढगाळ वातावरण असलं की तुमची ह्युमिडिटी वाढते, आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढली की जनरली हे रोग ह्या जनावरांमध्ये असतातच जंतू. त्यांचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं ह्या काळामध्ये. त्याकरता आपल्याला हा रोग होऊ द्यायचा नसेल, तर याची लस देऊन घ्या. 6 महिन्याचं वासरू झालं लस द्या. त्यानंतर दरवर्षी लस द्या. तिसरा फऱ्या. फऱ्या जो असतो आपला मांडीच्या भागावर हा रोग होतो जनरली. तर हा फऱ्या होऊ द्यायचा नसेल, तर 6 महिन्याच्या वयाच्या असताना वासराला लस द्या. त्यानंतर दरवर्षी द्या. विशेष करून ही लाळ खुरकूत असेल, घटसर्प असेल, फऱ्या असेल, ही तिघा रोगांची एकत्रित लस भेटते. एकत्रित लस दिली तर आपलं टोचणं टाळतं शेतकऱ्यांना. ही तिन्ही रोगांची एकत्रित लस भेटते. ती लस एकत्रित दिली तरी चालते. तर अशा प्रकारे जर आपण दर 6 महिन्याला 6 महिन्याच्या वयाला जर आपण लसीकरण केलं, गटसर्प, लाळ खुरकूत, फऱ्या आणि दरवर्षी किंवा दर 6 महिन्यांनी लसीकरण केलं, तर हे महत्त्वाचे जे रोग आहेत, या रोगांवर आपण बचाव करू शकतो. आता हे मगाशी तुम्हाला म्हटलं मी, हा हिवाळ्यातील हा प्रचंड असा हा रोग आहे, लाळ खुरकूत. लाळ खुरकूत आताच का बरं होतो हा? तर ऊस कारखाने चालू झालेले आहेत तुमचे. ऊस तोडणी कामगार आलेले आहेत. ऊस तोडणीचे बैल असतात, बैलगाड्या असतात. तर काय होतं हे बरेचसे बैल जे ऊस तोडणीचे असतात, हे ह्या जंतूंच्या या विषाणूचे वाहक असतात. ते फक्त वाहक असतात फक्त. ते स्वतःला काय करत नाहीत ते. स्वतःला काय होत नाही. कारण त्याला प्रतिकार अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत. तुम्ही आता कोरोनाचं ऐकतं. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या, ते झालं, ते झालं. म्हणजे ह्या रोगाच्या त्या बैलामध्ये अँटीबॉडीज ऑलरेडी तयार झालेल्या असतात. ते फक्त काय करतात? दुसऱ्याला द्यायचं काम करतात.
तर त्याकरता ज्या ज्या भागात ऊस तोडणी चालू असते त्या त्या भागामध्ये विशेष करून थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये आपण आपल्या जनावरांना याचं लसीकरण करून घ्यायचं आहे. डाळ खुरकूत रोगाचं लसीकरण करून घ्यायचंय. बरं. तर याच्यात प्रचंड दूध असं दुधाचं नुकसान होत असल्यामुळं हे दरवर्षी दर 6 महिन्याने आपण केलेलं कधीही चांगलं राहतं. आणि विशेष करून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राष्ट्रीय स्तरावर याची डाळ खुरकूत रोगाची नियंत्रण योजना सुरू केलेली आहे. त्याचं आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा त्याचं सुरू झालेलं आहे. साधारणतः मला 1 सप्टेंबर 2020 पासून या डाळ खुरकूत लसीकरणाची महाराष्ट्र पशुसंवर्धन खात्यातर्फे याचं लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. जे शेतकऱ्यांनी याचा अजून फायदा घेतला नसेल त्यांनी कृपा करून या रोगाचं लसीकरण करून घ्या. आणि हेच करत असताना तुमचं गोठा व्यवस्थापन किंवा याची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर त्याच वेळेस आपला गोठा स्वच्छ ठेवा. गोठा हायजीन बघा गोठ्याचं. त्याकरता सोडियम हायड्रोक्लोराईड आहे, फॉर्मॅलिन आहे. हे याचं 1 ते 2% द्रावण घ्यायचंय किंवा 4% सोडियम कार्बोनेट आहे, केमिकल आहे. हे जर गोठ्यामध्ये फवारलं तर हे डाळ खुरकूतची विषाणू जे आहेत त्या विषाणूंचा हे रसायनं नायनाट करू शकतात. किंवा तुम्हाला जे वाटतंय हा डाळ खुरकूत आलेला आहे त्यावेळेस तरी ॲटलिस्ट ह्या रसायनाचा वापर करा. जेणेकरून आपलं एका जनावरापासून बाकीच्या जनावरांना त्याची बाधा होणार नाही आणि हा रोग आपण आटोक्यात ठेवू शकतो. परंतु लसीकरण या रोगावरचा हा एकमेव पर्याय आहे. आता ह्याच दिवसामध्ये आता मागचा प्रचंड पाऊस झाला, परत परतीचा पाऊस भरपूर झाला. अजूनही काही शेतामध्ये वापशे आलेले नाहीत. वापशे म्हणजे अजूनही खाली पाणी आपल्याला दिसतंय. त्याचं कारणच असं हा प्रचंड पाऊस, परतीचा पाऊस आणि आता परत मागच्या 5-6 दिवसापासून पाऊस होतोय. तर ह्या पावसामुळे तुमची नदी असतील किंवा ओढे असतील किंवा बांध असतील किंवा बाकीचे खळगट जे रानं असतात त्यामध्ये ह्या बऱ्याचशा वनस्पती आपल्याला उगवताना दिसतात. त्या वनस्पती अतिशय घातक अशा असतात. त्यामध्ये विशेष करून जेव्हा सांगतो काटेमाट असेल, ढोलांबा असेल, कण्हेर, कुंद्रा, कण्हेर किंवा रातले भाजी हे जर खाऊ घातलं तर त्या विशेष करून या गवतामध्ये नायट्रेट असतं. ते नायट्रेटची विषबाधा जनावरांना होते. त्या विषबाधा झाल्यानंतर ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता जनावरांची कमी होते आणि जनावर तडका-फडकी मरून जातं. अशा वेळेस जनरली काय करा, गवत जरी तुम्हाला खाऊ घालायचं असेल तर थोडं 6 इंचापासून वरून कापा आणि कापल्यानंतर त्याच्याबरोबर थोडंसं वाळलेलं कडवा कुट्टी मिक्स करून ते खाऊ घाला, की जेणेकरून हे नायट्रेटचं प्रमाण कमी होईल आणि विषबाधा होण्याचं प्रमाण कमी होईल. दुसरं ज्वारी, किरळ लागणे म्हणजे एससीएन पॉइझनिंग म्हणतो आपण याला. किरळ लागणे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा दरवर्षी हा प्रॉब्लेम आपल्याला तडकाफडकी ज्वारी खाल्ल्याने मरताना दिसतं. त्याकरता कोवळी ज्वारी खाऊ घालू नका. कारण कोवळी ज्वारीमध्ये या हायड्रोसायनिक आम्लाचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळं जनावर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं तडकाफडकी मारताना आपल्याला दिसतात. त्याकरता कोवळी ज्वारी खाऊ घालू नका. जर खाऊ घातली असेल किंवा जर तुम्हाला लक्षणं दिसली तात्काळ पशुवैद्यकांना बोलवा. त्याकरता ट्रीटमेंट आहे. तात्काळ जर उपचार केले तर त्याला प्रतिसाद भेटतो. त्यासाठी सोडियम नायट्रेट 5 ग्रॅम घ्यायचे आणि सोडियम थायोसल्फेट 15 ग्रॅमचं इंजेक्शन आपल्याला द्यावं लागतं. नसेल तुमच्याकडे पावडर असेल तर 30 ग्रॅम ताबडतोब सोडियम थायोसल्फेटची पावडर तोंडावाटे पाजून टाका. हा प्रथम उपचार म्हणून. परंतु तात्काळ पशुवैद्यकांना बोलवा जेणेकरून बाकीचा औषधोपचार करून ह्या एससीएन वरचं औषध देऊन जे सोडियम थायोसल्फेट आहे ती शरीरवाटे दिल्यामुळे तात्काळ उपचार भेटतो. तात्काळ शरीरात पोहोचतं ब्लडवाटे आणि आपण ते किरळ लागणे किंवा एससीएन पॉइझनिंगमुळे होणारी विषबाधा आपण आवाक्यात आणू शकतो. आता हा CCHF क्रामिन कांगो हेमोरेजिक फिवर. तर हा जो रोग आहे हा आता तुम्ही सर्वच शेतकऱ्यांनी ऐकले ते CCHF आणि लंपी स्किन डिसीज. तर लंपी स्किन डिसीज बऱ्यापैकी आपल्याकडे दिसतोय, अजूनही दिसतोय. का? तर केवळ अँड केवळ हा जे विषाणू असतात हे जनावरं बरी जरी झाली तर ते वाहक असतात. वाहक असल्यामुळं इतरत्र गेल्यामुळं किंवा ते चाऱ्या थ्रू इतरत्र आपल्या थ्रू हे सर्व अजूनही तो लंपी स्किन डिसीज हा आपल्याला पाहताना दिसतो. परंतु CCHF नावाचा जो रोग आहे हा अजून आपल्याकडे बऱ्यापैकी याचं प्रमाण अजून दिसत नाहीये. त्यापासून आपण सध्या वाचलेलो आहोत.
तर हा जो रोग आहे, हा रोग विशेष करून गोचिडापासून होतो. मगाशीच तुम्हाला मी गोचिड नियंत्रण कसं करायचंय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर त्याकरता मित्रांनो, गोचिड नियंत्रण करा आणि इतर राज्यातून किंवा राज्यांतर्गत खरेदी करताना काळजी घ्या, जेणेकरून या रोगाचं आपण इथं येण्याचं टाळू शकतो आणि गोचिड आणि कीटकांचं वेळेवर नियंत्रण करा. ह्याच्यापासून आपण बचाव करू शकतो ह्या फीवरपासून. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे लंपी स्किन डिसीज. हा लंपी स्किन डिसीज आता हा सर्वांना परिचित आहे. आजकाल हे याच्या अंगावरती पुरळ येतात साधारणतः, आणि पुरळ येऊन बऱ्याच वेळेस काही काही ठिकाणी फक्त गायी लंगडत आहेत, फक्त फऱ्यावर सूज येते, हा पण प्रकार आहे. तोंडातून लाळ येते, जसं लाळ खुरकूत असतं तशी लाळ खुरकूसाठी लस पण येते. तर हा लंपी स्किन डिसीज आपल्याकडं साधारणतः लॉकडाऊन मध्येच आला. कोरोना बरोबरच हा आपल्याकडे आलेला आहे. साधारणतः मार्चच्या महिन्यात आलाय आणि याचं रोग निदान होऊन सुद्धा हा आपल्याकडे डायग्नोस झालेला आहे. आता रोगाची कारण तुम्हाला माहितीच आहे, हा विषाणूजन्य रोग आहे. आणि विषाणूजन्य रोग जसं तुम्ही गोट पॉक्स ऐकला असेल, आपल्यातली देवी आपण ऐकलेली आहे. देवी रोग हा सगळ्यांनीच ऐकलेला आहे. गोट पॉक्स म्हणजे गोट म्हणजे शेळी, शेळीतील देवी रोग आपण ऐकलेला आहे. तर त्याच फॅमिली मधला हा व्हायरस आहे. त्याच फॅमिली मधला हा विषाणू आहे की जो लंपी स्किन नावाचा रोग आहे. लंपी स्किन, स्किन कातडी, कातडीवर तुमचे गाठी येतात, ताप येतोय, लाळ येते, कधी कधी विशेष करून तुमचं जे हे असतं मान असेल, डोकं असेल, कास असेल, पायाचा आतला भाग असेल, या ठिकाणी साधारणतः ह्या गाठी येतात. आणि गाठी येऊन जस्ट लाईक आपलं लाळ खुरकूत सारखाच हा प्रकार आहे. मरत नाहीत जनावर, परंतु आर्थिक नुकसान अतिशय करतात. दूध उत्पादन घटतं, प्रतिकारशक्ती कमी होते, प्रतिकारशक्ती कमी, बाकीचे रोग त्याला येऊन भेटतात. बाकीच्या रोगावर आपला उपचार करत बसावा लागतो आणि लंपी स्किन झालं, स्किन खराब होते आणि जनावर विकृत दिसायला लागतं. याचा रोग प्रसार आपल्या सर्वांना माहितच आहे, या चावणाऱ्या माशामध्ये होते. मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय, फ्लाय ट्रॅप लावा, माशा कशा कंट्रोल करायच्या याविषयी तुम्हाला सांगितलंय. त्याकरता ह्या चावणाऱ्या माशापासून आपल्याला याचं नियंत्रण करायचं. यांचं नियंत्रण करा. गोचीड, चिलटं, डास यांचं नियंत्रण करा. हा रोग आपण आटोक्यात आणू शकतो. लक्षणं तुम्हाला सांगितलेत मी, की साधारणतः स्त्राव, नाकातून स्त्राव येतो, डोळ्यातून पाणी येतं, तोंडावाटून लाळेतून विषाणू हे बाहेर पडतात, चारा पाणी दूषित करतात आणि त्यातून इतर जनावरांना आपण तो रोग पसरवून टाकतो. जरी हा रोग झाला खपल्या पडल्या, खपल्या त्या पडून ते वरचा जो स्कार असतो खपली, ती खपली खाली पडते, चाऱ्यावर पडते, तो चारा आपला जमिनीत पडतो, इकडे तिकडे आपल्याला लागतो, आपण दुसरीकडे जातो, दुसरीकडे चारा टाकतो, दुसऱ्या जनावरांना तो होऊ शकतो. तर हा जो प्रकार म्हणजे थोडंसं हायजीन, स्वच्छता, गोठा परिसर स्वच्छ ठेवा, व्यवस्थित गोचीड, डासांचं नियंत्रण करा, हा आपण रोग आटोक्यात ठेवू शकतो. तिसरं, याला आपल्याला प्रतिबंधात उपाय करायचा ठरला तर डासांचं नियंत्रण झालं आणि दुसरं म्हणजे व्हॅक्सिन, लसीकरण करून घ्यायचं. सध्या या रोगावरती लस नाहीये, परंतु की जो हा व्हायरस त्या गोट पॉक्स फॅमिलीमधला असल्या कारणानं आपण गोट पॉक्स व्हॅक्सिन याला टोचून घ्यायचं आहे. असंच आवाहन पशुसंवर्धन खात्याने सुद्धा केलेलं आहे. पशुसंवर्धन खातं सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे लसीकरण राबवताना दिसतंय. त्याकरता ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी गोट पॉक्स व्हॅक्सिन नावाचं व्हॅक्सिन भेटतंय, ते व्हॅक्सिन, तीच लस आपण गायींना देऊ शकतो, की जेणेकरून याचा आपण प्रतिबंध, आपल्या गोठ्यात येण्याचा प्रतिबंध मात्र आपण करू शकतो. हा झाला एक लस आणि गोठा स्वच्छ ठेवणं आणि डास नियंत्रण करणं. हे जर केलं तर आपण या रोगापासून, लंपी स्किन पासून आपण बचाव करू शकतो. जरी झाला, डॉक्टरना बोला, हा रोग बरा होऊ शकतो. परंतु प्रचंड आर्थिक नुकसान टाळण्याकरता, प्रतिकारशक्ती कमी झालेली परत ते भरून काढण्याकरता, हे जर टाळायचं असेल तर होऊ देऊ नका. लसीकरण करून घ्या, स्वच्छता ठेवा, गोठा स्वच्छ ठेवा. आता याबरोबरच आपल्याला थोडंसं इथनं वेटनरी प्रॅक्टिस संदर्भात थोडंसं बोलायचंय, की घरच्या घरी आपण पारंपरिक उपचार आपण करू शकतो. हा साधारणतः NDDB नावाची संस्था आपल्या भारतामध्ये आहे, की त्यांनी हे बरेचसे प्रोटोकॉल्स डेव्हलप केलेले आहे, की जे आपण घरच्या घरी सुद्धा शेतकरी याची ही उपचार साधारणतः ॲटलीस्ट प्रथमोपचार तरी आपण करू शकतो. परंतु काय होतं, जास्त झालं तर यांनी थोडासा वेळ लागतो त्याकरता, त्यावेळेस मात्र आपल्याला थोडंसं ॲलोपॅथीकडे जावं लागतं. परंतु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तात्काळ जर तुम्ही त्याचं डायग्नोज केलं, निदान केलं, तर लगेच जर आपण केलं तर यांनी ह्या इथनो वेटनरी औषधांनी आपल्याला फरक पडू शकतो.
त्यासाठी आता कासेवर समजा साधं उदाहरण कासेवर किंवा समजा सडावर सूज झाली असेल तर त्याकरता काही घ्यायचं नाही. तुम्ही साधं फक्त तीळ आणि तीळ किंवा मोहरीचं तेल घ्यायचंय. त्यामध्ये 200 मिली हळद पावडर घ्यायची आणि 1 पूड घ्यायची सॉरी आणि लसूण हे साधारणतः 2 कांड्या घ्यायच्या. यांचं एकत्र करून थोडं एकत्र करा. थोडंसं ऑइल ते गरम करा आणि मिक्स करा आणि कासेवर लावा. साधा आणि सिंपल असा हा इथनो व्हेटनरीचा उपाय आहे. त्यानंतर वार न पडणं. आता वार न पडण्याकरता वार जर पडला नसेल तर साधारण तुमच्या घरी जर मुळा असेल तर 1 मुळा अगोदर खाऊ घाला लगेच. वार समजा गाय व्याली, गाय व्याल्यानंतर साधा 1 तासाच्या आत तुम्ही जर 1 मुळा खाऊ घातला तर 1-2 तासात जार साधारणतः पडला नाही किंवा 2-3-4 तासात जार जर पडला नाही तर 1.5 किलो भेंडी घ्या. त्यात थोडासा गूळ टाका आपल्यानुसार आणि मीठ घ्या आवश्यकतेनुसार. हे एकत्र मिश्रण करा आणि खाऊ घाला. जार पडतो असं त्यांचं निदर्शनास त्यांनी आणून दिलेलं आहे. आता जंतकृमी जे आपण मगाशी म्हटलं पण जंतकृमी जर असतील तर त्यामध्ये काय करायचं साधारणतः जिरे मोहरी आणि जे असतं हे मिरे एक 30 मिनिटं भिजत ठेवायचे. याचं बारीक एकत्र मिश्रण करायचं आणि 1-2 लाडू दिवसातून असे 2-3 दिवस जर दिले तर याने सुद्धा आपल्याला आतले ते जंत आपल्याला आपण त्यांचा नायनाट करू शकतो. हगवण आहे. हगवणीमध्ये मेथीदाणे घ्यायचे, लसूण घ्यायचे, कांदे घ्यायचे, पाकळी घ्यायची, आपले जिरे घ्यायचे, हळद घ्यायची, कढीपत्ता घ्यायचा, खसखस, काळे मिरे हे सर्वांचं मिश्रण करायचे. लाडू करायचे. लाडू करून ते वासरांना खाऊ घालायचे. याच्यावर सुद्धा आपण वासरांची हगवण कंट्रोल करू शकतो. तोंडातील जखमा आहे समजा लाळ खुरकूत असेल किंवा तोंडातून जखमा झाल्या असतील तर त्याकरता जिरे आहे, मेथीदाणे, काळे मिरे, हळद, लसूण यांचं सगळ्यांचं एकत्र ओलं खोबरं घ्यायचं, सगळ्यांचं एकजीव करायचं, लाडू करा आणि ते लाडू म्हणता पेस्ट करा आणि पेस्ट ते तोंडामध्ये लावा. पोटफुगी असेल, पोटफुगी आपण बऱ्याच जणांना याचं हे माहिती आहे. काळे मिरे आपण मसाल्यात घेतोच. काळे मिरे घ्या, जिरे घ्या, हे भिजत ठेवा 30 मिनिटं. नंतर इतर सामग्री जी आपण दिली आहे यामध्ये बघा सगळं बाकीची लसूण, कांदे, काळे मिरे, मिऱ्याचे पानं, अद्रक, आले वगैरे यांचं एकत्र करा. लाडू करा 3 ते 4 वेळेस खाऊ घाला. असं 1-2-3 दिवस जर केलं तर पोटफुगीचं प्रमाण याच्यात कमी होताना दिसतं. ताप असेल तर हे लसूण घ्या, पाकळ्या घ्या, काळे मिरे हे बरेचसे पदार्थ एकच आहेत. फक्त हे प्रमाण आहे. हे प्रमाण तुम्हाला लागलं तर माणसाहेब तुम्हाला देतील हे. यातनं ह्या प्रकारे आपण जर मिश्रण करून खाऊ घातलं ते प्रथमोपचार म्हणून आपल्याला हे करता येते. हे खोळातील जखमा आहेत हे सगळं सीताफळाची पानं, लसूण आहे, पाकळ्या, कडुलिंब आहे. नंतर हे गाभण न राहण्याकरता सुद्धा कोरफड जर वापरली तर कोरफडीचा परिणाम सुद्धा आपल्याला गाय माझ्यावर येऊ शकते आणि गाभण राहू शकते. गोचिडासाठी सुद्धा मिश्रण आहेत. हे सर्व कडुलिंबाची पानं, कडुलिंबाच्या बिया आहेत, वेखंड आहे, हळद आहे आणि गोचिडाचे आपल्या घाणेरीची पाने घ्यायची. हे सर्व तुळशीचे पानं एकत्र करून हे जर आपण लावलं अंगावर तर हे गोचिडं मरतात. आपण याला प्रोलॅप्स म्हणतो. याला सुद्धा कोरफडीचा सुद्धा फार छान उपयोग होतो. हे जर याच्या प्रकारे जर मिश्रण करून जर आपण खाऊ घातलं तर हे सुद्धा प्रमाण आपण जर प्रिव्हेंटिव्ह म्हणून प्रतिबंधक आपण समजा आपल्याला वाटतं ही गाय आपली सारखी अंग बाहेर टाकते व्यायच्या अगोदर किंवा आपला अशी जी हिस्ट्री तिचा इतिहास आहे तर त्या अशा गायीनं जर आपण या अगोदरच सुरू केलं तर मात्र याचा उपयोग चांगला होऊ शकतो. आता होमिओपॅथिक प्रॅक्टिस. आता होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये सुद्धा फील्डमध्ये काही डॉक्टर्स लोक हे खरोखर छान काम करतात. आमच्याकडे सुद्धा एक नगर जिल्ह्यामध्ये डॉक्टर देशमुख म्हणून आहेत की त्यांनी ऍक्च्युली हे 4-5 केसेसवर त्यांनी हे प्रयोग केलेत. त्यांना छान असे रिझल्ट आले. आता तुम्ही डोळ्यात बघा चित्रामध्ये डोळ्यामध्ये मस दिसते. त्या मसला त्यांनी काय केले थुजा आणि नायट्रिक ऍसिडचे होमिओपॅथिक औषधं दिलेत. तर ते औषधं दिल्यानंतरचा हा डोळा बघा क्लिअर कट तुमचा तो मस पूर्ण नाहीसा झालेला आहे. थुजा आणि नायट्रिक ऍसिड त्यांनी हे वापरले तर त्यांना ह्याचा रिझल्ट मिळाले. हे सुद्धा आपण होमिओपॅथी सुद्धा आपण वापरू शकतो. आता हे एक विण्यापूर्वी अंग बाहेर पडणं. आता हा एक सर्रास प्रकार आपल्याला पाहताना भेटतो. हे विण्यापूर्वी अंग बाहेर का पडतं बघा हे केवळ आणि केवळ फक्त तुमचं संतुलित आहार किंवा तुमचं संक्रमण काळात जर आहार आपण व्यवस्थित दिला नाही ना त्यावेळेस ह्या तुमच्या आतली जी त्या गर्भाची जी पिशवी असते तिची प्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यावेळेस हे प्रकार यावेळेस सुद्धा सीपिया पोडोफायलम नावाचं होमिओपॅथिक औषध जर वापरलं तर हे इकडे ह्या चित्रात बघा तुम्ही पूर्ण अंग बाहेर येण्याचं पूर्ण थांबलंय. आता हे कधी कधी काय होतं बऱ्याच वेळेस गायी व्याल्यानंतर उठण्यास त्रास होतो. आता ही एक केस अशी आहे
आपण काय म्हणतो, गाई व्याल्यानंतर कॅल्शियम कमी होतो, कॅल्शियम कमी होतो. पण त्या डॉक्टरचं म्हणणं असं आहे, हिला कॅल्शियम ट्रीटमेंट केली, कॅल्शियमचे सलाईन लावले, कॅल्शियम वरनं दिले, शिरेतनं दिले, तरी सुद्धा ही गाय उठत नव्हती. त्यावेळेस ह्या होमिओपॅथीचं ट्रीटमेंट त्यांनी सुरू केली. ब्रायोनिका अल्बा आणि फायटोलायका हे त्यांनी औषधं वापरले आणि गाय उठायला लागली. म्हणजे हे सुद्धा काही-काही असे मॅजिक रिझल्ट बघा असतात. होमिओपॅथिक काही-काही औषधांची पॅथीचे रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. आता पॅरालिसिस हा एक बैल आहे, खिलार बैल आहे हा. आता हा खिलार बैल हा काय करायचा, हा उठताना याला त्रास तर व्हायचाच, परंतु शेण टाकण्याचा मागचा जो भाग आहे, हा कंप्लीट पॅरालाइज झाला. त्याला कळत नव्हतं शेण टाकताना किंवा आपली शेपटी असते, ती शेपटी कंप्लीट पॅरालाइज झालेली. ते शेण सारखं खाली पडायचं. म्हणजे एक एक प्रकारे हा पॅरालिसिसचा होता. मागचा लंबर आपण त्याला लंबर म्हणजे मागचा भाग. मागचा जो भाग आहे तो पॅरालिसिस झाला होता. त्यावर सुद्धा या डॉक्टरांनी अरनिका हायपरिकम आणि ब्रायोनिका अल्बा ह्या औषधांचा वापर केला. साधारणतः 1 महिनाभर वापर केला आणि त्यानंतर यांना हा बैल त्याला सेन्सेशन आलं आणि त्याची ते पॅरालिसिस नष्ट झाला. असे हे काही-काही मॅजिक रिझल्ट आपल्याला होमिओपॅथीत सुद्धा पाहायला भेटतात. आता हे हिवाळ्यातला जुलाब हा पर्टिक्युलरली ह्या सीझनमध्ये हे तुम्हाला एक कॉमन दिसतं बघा, हा जुलाब हा. त्याला तुम्ही किती उपचार करा, कधी-कधी हे उपचारांना सुद्धा याला प्रतिसाद मिळत नाही. त्याकरता तुम्ही होमिओपॅथीकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तुम्ही तुमचे आयुर्वेदिक उपचार सुद्धा तुम्ही करू शकता. कधी-कधी काय होतं, हे सगळे रेझिस्टंट बॅक्टेरिया असतात ह्या हिवाळ्यामध्ये. कुठल्याच औषधाला याला प्रतिसाद ते देत नाहीत. त्यासाठी होमिओपॅथीचे नक्स होमिका आहे, फॉस्फोरिका कार्बोनिका आहे, पोडोफायलम आहे आणि आर्सेनिकम अल्बम आहे. आता हे 4 औषधांचं जर कंबाईन करून जर दिलं तर ह्या प्रकारचे जुलाब गायीमध्ये थांबताना आढळलेले आहेत. आता हे आर्सेनिक अल्बम तुम्ही आता ऐकलं असेल कोरोना काळामध्ये आर्सेनिक अल्बम आपण घेतला. आपली प्रतिकारशक्ती आपण वाढवली. म्हणजे हेच प्रकार जे असतात, होमिओपॅथी काय आहे, विषाने विष मारायचं. तर हा जो त्याची थीम आहे, तर त्या प्रकारे हे म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असते. म्हणजे लक्षणावरनं त्या वेळेसचा तो निर्णय असतो आणि त्यात थोडंसं जरा प्रोबॅबिलिटी असते. हे औषध वापरून, ते औषध वापरून, त्या थोडीशी जरा ट्रायल्स घेऊन कुठलं तरी औषध त्याला सूट होतं. तर ती एक थोडीशी टेक्निक आहे, होमिओपॅथी टेक्निक आहे. ते सुद्धा आपण याचा सल्ला घेऊ शकता आणि याचा सुद्धा आपण ह्यामध्ये आरोग्य व्यवस्थापन करताना आपण करू शकता. विशेष करून हे डायरिया जो असतो, हा डायरिया बऱ्यापैकी थंडीमध्ये कॉमन असतो. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आम्ही जे काम केलं आहे, आम्ही जे 7-8 वर्षापासून काम करतोय, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे विशेष करून जे स्तनदाह वगैरे आहे, स्तनदाहावर आम्ही भरपूर केलं किंवा गायी पटकन लवकर तो भाकड काळ जो असतो, तो भाकड काळात लवकर बराचसा वाढायला दिसला आणि लवकर त्या बाजावर येत नाही, लवकर गाभण राहत नाही. हे हे जे प्रकारचे मेजर प्रॉब्लेम जे आहेत दुग्ध व्यवसाय करताना, एक तर स्तनदाह आणि एक तुमचं प्रजनन. म्हणजे गाय गाभण न राहणं, गाय माझावर न येणं. याकरता आम्ही काम केलं, संशोधन केलं. 3-3 वर्ष आम्ही याच्यावर अभ्यास केला, ट्रायल्स घेतल्या. त्यानंतर आम्ही हे संशोधन रेकमेंड केलं. आमच्या वेगवेगळ्या कमिटीतून ते पास झालं आणि महाराष्ट्र लेव्हलला आम्ही हे याच्यावरचं शिफारसी आम्ही करू शकलो. त्यातलं पहिलं आहे स्तनदाह. आता हा स्तनदाहामध्ये आम्ही काय केलं, हा स्तनदाह व्हायचाच नसेल, तर त्यावेळेस आम्ही अगोदरच ते प्रतिबंध करायचं ठरवलं, की ज्यावेळेस आपण गाभण गाय आटवतो, त्या आटवतानाच आम्ही त्यात औषधं सोडायचं ठरवलं आणि जे आता औषधं भरपूर असतात सोडायला, पण परंतु एक मॉलिक्युल सिलेक्ट केला आणि त्याचा अभ्यास केला आणि पर्टिक्युलरली काय केलं बघा, आम्ही ज्या मागच्या वेतामध्ये ज्या गायींना हा स्तनदाह होता, त्याच गायी आम्ही परत गाभण राहिल्यानंतर निवडल्या. कशाकरता? या ड्राय काऊ करण्याकरता, म्हणजे हे औषध सोडण्याकरता. जेणेकरून आम्हाला ते पुढच्या वेळेनंतर ती दिसेल हिला स्तनदाह होतो का नाही. त्याकरता आम्ही काय केलं, गायी दुधातून आटवताना CFT-4 हायड्रोक्लोराईडचं इंजेक्शन 10 मिली प्रति सडात सोडलं आणि ते व्याल्यानंतर आम्ही त्याचं ते पाहिलं. व्याल्यानंतर आम्हाला जवळ-जवळ 90% पुढे केसेस परत त्या रिपीट झाल्या नाहीत. याचा अर्थ आम्हाला त्याच्यावरती यश मिळालं. म्हणजे आपण जर गाय आटवताना, कुठलीही गाय आटवताना दूध बंद करताना, हळू दूध बंद करतो की नाही आपण, तर दूध बंद करताना शेवटी आपण काय करतो, सडात औषध सोडतो. तर सडात औषध जर चांगलं सोडलं, तर ती व्याल्यानंतर तिला स्तनदाह नावाचा रोगापासून आपण बचाव करू शकतो, की जे हा जो स्तनदाह आहे, मास्टायटिस आहे, दगडी कास आहे, की जवळ तुमचं एक सड जरी बंद झालं, तुमचं 25% दुधाचं उत्पादनात घट होते. 25% तुमचा दुधाचा लॉस होतो. 25% लॉस झाला तर तुम्ही त्याचं पूर्ण लॅक्टेशनचं, पूर्ण वेताचा तुम्ही हिशोब काढा. तो हिशोब बराचशा प्रमाणात, मोठ्या प्रमाणात जातो. त्याकरता थोडा अगोदर खर्च करा. गाय आटवताना जर थोडासा ₹1,000 खर्च केला, तर तुमचं होणारा जो हजारो रुपयांचं जे नुकसान आहे,
ते आपण इथं ब्रेक करू शकतो किंवा वाचवू शकतो. तर त्याकरता हे तुम्ही गाय आटवताना हे जर इंजेक्शन सोडलं तर स्तनदाहाचं रोगाचं आपण प्रमाण कमी करू शकतो. दुसरं काय केलं आम्ही, हे रोग कमी करण्याकरता आम्ही वेलेल्या आपण गायी जे आहेत, आपण दुधातल्या गायी, त्या गायींची आपण CMT करत गेलो, चाचणी करत गेलो. सुप्त अवस्थेत काही काही रोग असतात. हा स्तनदा जो असतो ना, सुप्त अवस्था असतो. वरनं दिसत नाही आपल्याला. पण त्या दुधामध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात. तर ते खराब असतं ते. आपल्याला आरोग्याला घातक आहे तसं ते. त्याकरता आपल्याला वेळीच तो पूर्ण रोग दिसायच्या अगोदरच जर आपण चाचणी करून घेतली. गाई समजा पिळली, आपण पिळल्यानंतर ती चाचणी जर केली आणि आपल्याला जर वाटलं हिला स्तनदा आहे आणि त्याच वेळेस जर आपण एखादं अँटिबायोटिक आणि व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमचं इंजेक्शन दिलं, तर ती गाय परत त्या स्तनदाहामध्ये कन्व्हर्ट होत नाही किंवा गेलेली दिसत नाही. हे व्हिटॅमिन ई काय आहे? ते अँटीऑक्सिडंट आहे. आणि सेलेनियम हे काय आहे? तर ते काशेची पेशी आहे, त्या पेशी स्ट्रॉंग ठेवतं, स्ट्रॉंग करतं. प्रतिकार शक्ती वाढवतं आणि त्यामुळं ह्या रोगाला त्या प्रतिकार करतात. आणि आपण एक अँटिबायोटिक देतो. कधी थोडंफार प्रमाणात जंतूचा तिथं शिरकाव आहे, तर ते त्यावर ते मारून टाकतात. आणि व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम बाकीचं त्यांचं ऑक्सिडेटिव्ह एजंट ॲक्शन करतं आणि कासेला सक्षम करतं, हा पुढचा रोग न होण्याकरता. आता हे चाचणी करता या दुसरा प्रयोग केला, सर्फ एक्सेल. आता तुम्हाला CMT किट नसेल, आपल्या घरच्या घरी आपण सर्फ एक्सेल पावडर वापरतो, कपडे धुवायला वगैरे करतो आपण. त्याचं काय करायचं, फक्त एक साधारणतः एक चहाचे आपण चमचे असतो, त्याचे 6 चमचे घ्या ती पावडर. अर्धा लिटर पाण्यात ती विरघळा, चांगली एकजीव करा आणि एकजीव करून तुम्ही ही चाचणी करताना जरी वापरलं, त्याच प्रमाणात समजा एक 10 ml घेतलंय सोल्युशन आणि 10 ml दूध घेतलं काशीतलं तुमच्या एका सडातलं. ते फक्त ढवळा, बघा घट्ट झालं तर वाटायचं याला काहीतरी सुप्त अवस्थेत स्तनद आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा, की ह्या घरच्या घरी सुद्धा तुम्ही ही CMT चाचणी करू शकता. त्याकरता आम्ही 3% सर्फ सोल्युशन आम्ही वापरून पाहिलं. याचे सुद्धा रिझल्ट्स आपल्याला मिळतात. आता हे पोस्ट डिपिंग. पोस्ट डिपिंग म्हणजे काय, की गाय व्याल्यानंतर आपल्याला औषध लावायचं आहे, की जेणेकरून स्तनदा आपल्याला रोखायचा आहे. गाय व्याल्यानंतरच का सॉरी माझं माफ करा. गायी पिळल्यानंतर. आता गाई आपण दूध काढल्यानंतर काय होतं, दूध काढल्यानंतर साधारणतः एक अर्धा तास ते गाईचं जे टीट असतं, हे टीट ओपन राहतं. ती टीट ओपन असतं. टीट ओपन राहिल्यामुळे काय होतं, तुमच्या आजूबाजूचं जे असतं, शेण असतं किंवा हवेत बरेचसे ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असतात, वातावरणातील बॅक्टेरिया असतात. ते सड ओपन असल्यामुळे किंवा ती गाय जर खाली बसली दूध काढल्यानंतर गोठ्यात गेल्यावर, तर त्या खाली मातीतून, त्या गोठ्यातून जंतू जे ओपन असलेलं टीट असतं, त्यातून ते प्रवेश करतात. तर त्याकरता आपल्याला काय करायचं, गाय पिळल्यानंतर जर तिच्यावर आपण जर कर्सोलिन नावाचं जर द्रावण फवारलं, तर हा आपण मास्टायटिस आटोक्यात आणू शकतो. हे आम्ही गेले 4 ते 5 वर्ष हा प्रयोग करतोय आणि हे शिफारसी करता आता आम्ही यावर्षी ठेवतोय. 0.75% कर्सोलिनचं द्रावण जर तुम्ही काय करायचं, न्हाव्याचा पंप जो असतो, पंप आपला साधा 1 लिटरचा पंप घ्यायचा. त्या पंपात हे 0.75% कर्सोलिनचं द्रावण त्यात टाकायचं. ते द्रावण घ्यायचं आणि त्यांनी दूध गाय पिळून झाली, की इमिजिएट लगेच सगळ्या कासावर पूर्ण, सडावर पूर्ण हे द्रावण फवारायचं. फवारल्यामुळे काय होतं, प्रत्येक ठिकाणी ते जाऊन पोहोचतं आणि फवारल्यानंतर मग ते जे काही जंतू असतील, तुमच्या त्या मिल्करकडनं गेलेले जंतू असतील किंवा हवेतनं त्या कासेवर चिकटलेले जंतू असतील किंवा गाय गोठ्यातून जरी बसली, तरी ते जंतू खालून लागतात. त्याच्यावर ह्या औषधामुळं ते जंतू मरतात आणि ते आत जाण्याचं प्रमाण त्यांचं तिथंच आपण रोखू शकतो आणि होणारा स्तनदा जो आहे, तो आपण याच ठिकाणी आपण त्याला रोखू शकतो आणि प्रिव्हेन्शन करू शकतो. हे सुद्धा शेतकरी मित्रांनो, तुम्ही गाय ज्यावेळेस पिळल्यानंतर स्वतःचे हात स्वच्छ ठेवा आणि गाय पिळून झाल्यानंतर जर आपण हे औषध फवारलं, कुठलं वाटलं 75.75% कर्सोलिन वापरा किंवा तुमचं पोव्हिडीन, आयोडीन वापरा किंवा बाजारात जे मिळते, परंतु ते पोस्ट टिपिंग करा. म्हणजे गाय पिळल्यानंतर मात्र कुठलंतरी औषध सडावरतीच तुम्ही ते फवारा, जेणेकरून स्तनदा हा रोग आपल्याला आटोक्यात आपण त्यावर ठेवू शकतो. आता प्रजनन. या प्रजनन सुद्धा आम्ही अभ्यास केला. म्हणजे वंध्यत्व निवारण जे म्हणतो आपण, मग इनफर्टिलिटी म्हणजे गाय गाभण न राहणं किंवा गाय माझावर न येणं किंवा गाय माझावर येते, आपण गाय भरतोय, परंतु ती गाभ न राहणं. आता गाय माझावर येते, गाय भरतोय, परंतु ती गाभ राहत नाही. तरी याचा अर्थ काय होतो, त्या गायीचं गर्भाशयात कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी त्याला गर्भाशयाचा दाह असेल. तर आपल्याला ह्यावेळेस काय करायचं बघा, घरच्या घरी तुम्ही टेस्ट करू शकता. साध्या 2 टेस्ट ट्यूब घ्यायच्या. त्यामध्ये काय करायचे, ज्यावेळेस गाय माझावर आहे, समजा तुम्हाला असं वाटतंय आपण ह्या वेळेस भरतोय, 3दा भरली, 4दा भरली, 5वा भरली, गाय गाभण राहत नाही. त्याकरता काय करायचं अगोदरच, गाय ज्यावेळेस माजावर येईल, त्या माजावर आल्यानंतर जो सोट बाहेर येतो, जो स्त्राव येतो, तो स्त्राव घ्यायचा आहे टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्याच प्रमाणात आता 5% सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण
त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचे. सोडियम हायड्रॉक्साईड कुठेही भेटतं, त्याचं फक्त 5% द्रावण तयार करायचं. 5% द्रावणाचं इक्वल प्रमाणात त्याच प्रमाणात जेवढा स्त्राव घेतलाय तुम्ही त्याच प्रमाणात टाका त्या टेस्ट ट्यूबमध्ये. गॅसवर ठेवा, उकळू द्या. उकळल्यानंतर टेस्ट ट्यूब खाली करा, थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर फक्त त्या टेस्ट ट्यूब मधल्या त्या याचा कलर बघा. तो जर पिवळा आला तर समजायचं ह्या गायीच्या गर्भाशयाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी इन्फेक्शन आहे, काहीतरी हिला दाह झालेला आहे, त्यामुळं गाय गाभण राहत नाही. एवढं जर तुम्हाला कळालं फक्त की भैया गाईला गर्भाशयाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही तात्काळ डॉक्टरना बोलवू शकता, त्याला उपचार करू शकता. उपचार केल्यानंतर हा दाह नष्ट होऊ शकतो आणि पुढच्या मादाला तुम्ही ती गाय भरून गाभण राहू शकते. त्याकरता हे घरच्या घरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. व्हाईट साईड टेस्ट आपण याला म्हणतो. जी गाय एखादी गाय सारखी रिपीट होते त्याकरता तुम्ही अगोदरच हे चेक केलं आणि ट्रीटमेंट केली तर पुढच्या मादाला आपण गाय भरली तर गाभ राहण्याचं प्रमाण आपल्याला जास्त राहिलेलं आम्हाला आढळून आलेलं आहे. नंतर तिसरं समजा काही कालवडी असतात बघा, वजन वाढतंय, सगळं चांगले आहे, तब्येत चांगली आहे, परंतु ते माझावर येत नाहीत. तर त्या माझावर येण्याकरता आम्ही एक प्रयोग केला. गायीची जी वजना असते बघा, व्हलवा असते, तर त्या व्हलवाला आम्ही काय केलं, व्हलवा बाहेरची साईड असते ना वजना, त्यामध्ये बुर्सिलिन नावाचं आम्ही इंजेक्शन टोचलं. ते सब म्युकोजल असतं, म्हणजे त्यात पसरून सब असं थोडंसं आतमध्ये जावं लागतं त्या व्हलवामध्ये, ते इंजेक्शन द्यावं लागतं. तर ते दिल्यानंतर माझावर येण्याचं चक्र सुरू झालं. सुरू झाल्यानंतर ती काही दुसऱ्या तिसऱ्या मादाला त्या गायी गाभण राहिल्या आणि हा म्हणजे सांगायचा उद्देश असा की ज्या काही काही कालवडी असतात त्या सशक्त असतात, तब्येतीने चांगल्या असतात, परंतु त्यांची ते आपण त्याला काय म्हणतो आपण चक्र माझावर येण्याचं चक्र सुरू झालेलं नसतं. जसं आपण बघा मोबाईल आपण रिचार्ज मारतो, रिचार्ज मारल्यानंतर आपला मोबाईल परत सुरू होतो, तुमचं परत व्हॉट्सअप सुरू होते, परत तुमचं नेट सुरू होते, त्याला आपण काय करतो रिचार्ज करतो. तसंच ह्या गायीमध्ये कालवडीमध्ये आपल्याला ती पिट्युटरी ग्लॅंड जे आहे, हायपोथॅलॅमस जे आहे, ते जे हार्मोन सोडतात, ते संप्रेरक सोडतात, तिला आपल्याला रिचार्ज करायचंय. रिचार्ज केल्यानंतर ते परत त्यांचं चक्र सुरू होते. त्याकरता आम्ही हा 3 ते 4 वर्ष प्रयोग केला. ज्या कालवडी आहेत त्यांचं माझावर येण्याचं चक्र सुरू झालं. त्यानंतर त्या गाभण राहू शकल्या. नंतरचा प्रोटोकॉल आम्ही डेव्हलप केला सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल. आता हा प्रोटोकॉल विशेष करून काय होतं, ज्या गायी व्याल्या परंतु त्या 90 दिवसापर्यंत त्या गाभण राहायला पाहिजे, परंतु त्या गाभण राहत नाहीत. 4 महिने लागतात, काहींना 5 महिने लागतात, काहींना 6 महिने लागतात, काहींना 8 महिने लागतात. म्हणजे पोस्ट काविंग म्हणजे काविंग म्हणजे व्याल्यानंतर परत त्या माझावर येत नाहीत. आल्या तरी त्या गाभण राहत नाहीत ठराविक वेळेत. तर त्याकरता आपण हा सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल डेव्हलप केला. यात काय होतं, यात काय केलं आपण, पहिल्या दिवशी ज्या गायी माझावर आलेल्या नाहीत ठराविक अंतरानंतर त्या गायींना आपण पहिल्या दिवशी JNRHचं 20 मायक्रोग्राम इंजेक्शन दिलं. 7व्या दिवशी प्रोस्टाग्लॅंडिनचं 500 मायक्रोग्राम इंजेक्शन दिलं आणि 9व्या व 10व्या दिवशी परत एक 10 मायक्रोग्रामचे JNRH परत रिपीट केलं आणि परत दोन्ही दिवशी आपण कृत्रिम रेतन केलं. 9व्या दिवशी केलं आणि 10व्या दिवशी केलं. आता 10व्या दिवशी काय केलं, कधी कधी काही गायी काय असतात शिळा मांस दाखवतात, म्हणजे लेट इस्टस असतं त्यांचं काही शिळा मांस. तर शिळा मांस सुद्धा आमचा त्या 10व्या दिवशी कव्हर झाला. त्यामुळे आम्ही या प्रोटोकॉलमध्ये 70% आम्ही गर्भधारणेचं प्रमाण आम्ही ठेवू शकतो. म्हणजे ह्या प्रोटोकॉलमध्ये हा जर प्रोटोकॉल तुम्ही वापरला तर 100 गायीमध्ये वापरला तर आपल्याला 70 गायी तरी आपण यामध्ये गाभण ठेवू शकतो. फक्त एकच करायचंय, यात मला इथे एकच सांगावंसं वाटतंय, फक्त हार्मोनल थेरपी ही जर कधी वापरायची असते, ज्या वेळेस तुमचा संतुलित आहार आहे, तुम्ही सर्व शास्त्रोक्त पद्धतीने करतायत, सर्व काही फीड फॉडर चांगलं देतायत, परंतु गाय गाभण राहत नाही, तर आपल्याला त्याच वेळेस ह्या प्रयोग करायचा आहे. कारण काय होतं, नुसतं हार्मोन वापरून तुम्ही ओव्हरी खराब करू शकता करताल. तर त्याकरता जास्त हार्मोन नाही वापरायचे आपल्याला. आपल्याला संतुलित आहार ठेवायचा आहे, योग्य प्रमाणात पूर्ण बायपास प्रोटीन, बायपास फॅट ठेवायचे, मिनरल्स आपल्याला महत्त्वाचे असतात, ते मिनरल्स ठेवायचे. सर्व जर चांगलं केलं तर गायी गाभण माझावर येऊन गाभण राहू शकतात. ज्यावेळेस गायी माझावर येत नाही, गाभण राहत नाही, त्यावेळेस मात्र आपण कमर्शियली अप्रोच ठेवून आपण हा सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये वापरू शकतो. आता तिसरा एक आम्ही प्रोटोकॉल एक युजर फ्रेंडली म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांनाही करता येईल किंवा आपले फील्डमधले डॉक्टर्स जे असतात, काही LSS असतात, काही आपले डॉक्टर्स असतात, त्यांनाही घरच्या घरी हा प्रोटोकॉल इझी करता येईल. असा एक आम्ही साधारणतः 1-1.5 वर्षापासून आम्ही हा प्रयोग करतोय. तर यामध्ये एक
फक्त एक तुम्हाला प्रोजेस्टर नावाची क्रीम भेटते 2 ग्रॅमची डबी भेटते. ही साऊथ इंडियामध्ये व्हेटरनरी कॉलेज जे आहे तिथे यांनी ती डेव्हलप केलेली आहे. हे 2 ग्रॅमचं एक प्रोजेस्ट्रॉनची क्रीम भेटते. ज्या गायी तुमच्या गाभण नाही येतात, ज्या गायी माझावर येत नाही येतात, गाभण राहत नाही, त्याला फक्त काय करायचं ही क्रीम घ्यायची आहे. गुडघ्याखालचा भाग जो असतो पुढच्या पायाचा, गुडघ्या ती चित्रात दिसते बघा. त्या खालचा जो भाग आहे तो थोडासा शेव्हिंग करून घ्या. तिथले फक्त केस फक्त थोडे काढायचे आणि ही क्रीम लावायची, मसाज करायची. त्यानंतर एक क्रेप बँडेज भेटतं. ते एक बँडेज करून त्याला पॅक करून ठेवून द्यायचं. एकदम सिंपल. गुडघ्याचा आणि खालचा नडगीचा भाग मधला जो भाग आहे, तर ज्या भागामध्ये अतिशय मांसाचं प्रमाण कमी असतं, म्हणजे मसलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे काय होतं, ही क्रीम लावल्यानंतर, मसाज केल्यानंतर ती पटकन फास्ट ॲब्सॉर्ब होते. त्या कॅपिलरीज मधनं ती पटकन ती ॲब्सॉर्ब होते, ब्लडमध्ये जाते आणि आपल्याला जे प्रोजेस्टेरॉनची लेव्हल जे आपल्याला कार्य करायचंय सिंक्रोनायझेशनचं, ते कार्य केलं जातं आणि त्यानंतर गाय साधारणतः 6व्या त्या 7व्या दिवशी गाय ही माझावर येऊ शकते. यात फक्त काय होतंय, ही गाय माज दाखवत नाही बाहेरनं. गायीला मुका माज असतो. तर साधारणतः काय करायचं, हे औषध क्रीम लावल्यानंतर 6व्या ते 7व्या दिवशी तुम्ही डॉक्टरांकडनं गाय चेक करून घ्या. आतमध्ये उदरद्वारातून तुम्ही हात घालून पिशवी चेक करा. तुम्हाला ती पिशवी माझावर आलेली दिसेल. म्हणजे तो टोन असतो गर्भाशयाचा टोन. तो आम्हाला फील होतो. डॉक्टरांना तो फील होतो. फक्त बाहेरून तुम्हाला सोट घालता दिसणार नाही. पण ती आतमध्ये मुकामास तिने दाखवलेला असतो. त्यावेळेस तुम्हाला वाटल्यानंतर गाय माझावर आहे, त्यावेळेस तुम्ही कृत्रिम वेतन करून ती गाय कृत्रिम वेतन करू शकता आणि ती गाय गाभण राहण्याचं प्रमाण साधारणतः 60% पर्यंत आहे. तर हा सुद्धा आपण प्रयोग करू शकतो. म्हणजे सिंक्रोनायझेशनचे अंडरच मोडतं हे. हे प्रोजेस्टेरॉन वगैरे काय करतं, तुमचं हे जे हार्मोन असतात प्रोजेस्टेरॉन सगळे क्रिया असते सगळी हायपोथॅलॅमसची. एक वाढला का दुसरा कमी होतो, दुसरा वाढला का तिसरा कमी होतो. म्हणजे जे ओव्हरीचं जे फंक्शन असतं, ओव्हरीन ॲक्टिव्हिटी जी असती, ती ॲक्टिव्हिटीला फक्त रिचार्ज करतं. म्हणजे रिचार्ज करून ही गाय माझ्यावर आणण्याचं काम करतं. आता अजून एक त्यात तुम्हाला तुमच्या ह्याच्यात थोडं ॲड करायचा प्रयत्न करतो. गायीमध्ये समजा माझावर येण्याकरता तुम्हाला काही घरच्या घरी उपयोग करायचा असेल, तर आपण काही वनस्पतींचा सुद्धा आपण वापर करू शकतो. ज्या गायीमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे, परंतु इस्ट्रोजनची कमतरता आहे. ती इस्ट्रोजनची कमतरता भरून काढण्याकरता ह्या वनस्पतींचं जर एकत्रित मिश्रण करून जर आपण खाऊ घातलं, तर गायी माझावर येतात. त्यामध्ये बांबू असेल, गोखरू असेल, हिरावळ असेल, कोरफड असेल, अशोक आपली नेहमीची वनस्पती नाही, ही वेगळी वनस्पती आहे. ॲक्चुअली औषधी वनस्पती आहे. तगर आहे आणि हे ज्या वनस्पती समजा ह्या वनस्पतीचं जडीबुटीचे दुकान असतं बघा, त्यात सुद्धा यांचे हे भेटतं सगळे. या खास वनस्पती घेऊनच करायचं असं काही नसतंय. याचं सगळं जडीबुटीच्या दुकानात आपल्याला हे यांचं ते भेटतं, सगळं चूर्ण भेटतात. ते सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. आता हे संकरित गायीतील एक तुम्हाला जस्ट तुमच्या ज्ञानात भर घालण्याकरता जे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. याच्यावर एक संकरित गायीमध्ये विशेष करून संकरित गाय घ्या किंवा देशी गाय घ्या. कुठलीही गाय शेवटी जार वगैरे हे एकच आलं सगळं. जार पडण्याकरता एक नवीन तंत्रज्ञान शोधलं गेलं. ते कुठलं तंत्रज्ञान की जे आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्यावेळेस गाय व्याल्यानंतर आपली पाण्याची बॅग अगोदर असते बघा, फुगा असतो पाण्याचा. तो फुटल्यानंतर गाय वासरू नंतर येतं. बरोबर की नाही? तर त्या पाण्याच्या त्या फ्युवाची सॅक असते ती, तर त्या फ्लुइडमध्ये इस्ट्रोजन सल्फेट आणि प्रोस्टाग्लॅंडिन हे घटक असतात का जे घटक हे त्या जाराला गर्भाशयातून वेगळं करायला आणि तिथला रक्तप्रवाह वाढून ते वेगळं करायला मदत करतं. नेमके हे 2 घटक त्या पाण्यामध्ये असतात. ते जर पाणी तुम्ही कलेक्ट केलं आणि 2 लिटर पर्यंत जर पाजलं, गाय व्याल्यानंतर ते पाणी जर तुम्ही बाटलीत घेतलं आणि बाटलीत घेऊन तुम्ही जर पाणी ते ॲलॉन्टिक फ्लुइड होतं पण त्याला, ते ॲलॉन्टिक फ्लुइड जर पाजलं गायीला, तर जार पडण्यास मदत होते. हे एक नवीन तंत्रज्ञान असं झालेलं आहे. बरेच ठिकाणी हे प्रयोग करतात. फक्त एवढंच यामध्ये की तुम्हाला गायीच्या आपलं वेताना गाय वेती हे आपल्याला कळायला पाहिजे. तेव्हा ती गायी बाहेर फुगा आलेला कळायला पाहिजे आणि ते फुगा आल्यानंतर तुम्ही ते कलेक्ट केलं पाहिजे. कलेक्ट करून ते गायीला ते पाजलं पाहिजे. तर आपल्याला जार व्यवस्थित पिशवी स्वच्छ होण्यास मदत होते. आता गायी म्हशी आजारीच पडू नये म्हणून थोडक्यात काय सांगायचं तर थोडा ओला आणि वाळलेला चारा संतुलित खुराक द्यायचा आहे आणि 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर द्या सकाळ संध्याकाळ 24 तास पाणी स्वच्छ पाणी द्या. दररोज मुरघास 5 किलो द्या. मिळालं याकडे थोडंसं लक्ष द्या आणि ऊसाचे वाढ ह्या दिवसात खाऊ घालण्याऐवजी त्याचं सायलेज करा किंवा त्यावर प्रक्रिया करून खाऊ घाला. आणि गाय आठवल्यानंतर ज्या गायी तुमच्या आता आठवायच्या असतील त्या आठवताना त्यात सडात औषधं सोडा जेणेकरून पुढचा आपला स्तनदा टाळता येईल. वर्षातून 4 वेळा कमीत कमी जंताचं लसीकरण करा. जंत केल्यानंतर
दंतकरण केल्यानंतर लसीकरण करा. हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही दंत औषध पाजल्यानंतर एक 10-12 तासांनी 10-12 दिवसांनी 15 दिवसांनी लसीकरण करा. जेणेकरून त्या लसीकरणाची प्रतिकार शक्ती आपल्याला चांगली ठेवता येते. म्हणजे नाहीतर मग दंतच ते खाऊन टाकतात. त्याकरता दंत निर्मूलन करा. दंत निर्मूलन केल्यानंतर एक 10-15 दिवसांनी लसीकरण करा. त्याचा चांगला इफेक्ट होतो. आणि जरांचं लिव्हर सक्षम ठेवण्याकरता महिन्यातून एकदा लिव्हर टॉनिक द्या. 100 मिली 3 दिवस पाजा. म्हणजे लिव्हर चांगलं राहिलं, सक्षम राहिलं, सगळं चांगलं राहील. गायींना मुक्त गोठ्यात ठेवा. नवीन गोष्टी जाणून घ्या. पशुवैद्यकांचा सल्ला घेत चला. आता ही आमची फुले तेवढी नाही. आता फुले तेवढी करताना हे गांडूळ खत आमच्याकडे सध्या आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आम्ही युनिट उभारले. 3 युनिट आमचे मोठ्या प्रमाणावर आहेत. तर जे काही शेतकऱ्यांना गांडूळ खतं हवे असेल ते गो संशोधन व विकास प्रकल्पाला तुम्ही डिमांड करू शकता. आम्ही तुम्हाला त्याचा पुरवठा आम्ही करू शकतो. मुधोळ हॉर्न आमच्याकडे कुत्रे आहेत. त्यांचे पिल्लं सध्या आमच्याकडे जन्मले आहेत. जे कोणी शौकिक असतील, जे कोणी ज्यांना कोणाला शौक असेल, ज्यांना कोणाला पाळायची इच्छा असेल, सध्या आमच्या विद्यापीठामध्ये राहुरीला याची पिल्ले विक्री चालू आहे. ज्यांना कोणाला हवे असेल ते विद्यापीठात संपर्क करू शकतात. आता शेवटी जाता सुरक्षित आपल्याला राहायचंय कोरोना काळामध्ये. जसं तुम्ही आता कॉम्बो फिवर पाहिलाय. तो कॉम्बो फिवर हा आपल्याला सुद्धा होऊ शकतो. तसंच बाकीची टीबी सुद्धा आपल्याला होऊ शकतो. अँथ्रॅक्स आहे, तुमचं ब्रुसेलोसिस आहे, अशी लेप्टोस्पायरोसिस आहेत. असे बरेचसे प्राणीजन्य आजार आहेत की जे प्राण्यांपासून माणसांना होऊ शकतात. तसाच हा कोरोना आहे. हा कोरोना सुद्धा आपल्यापासून माणसांना होताना दिसतोय. ते अमेरिकेत एक फरसाठी एक ॲनिमल ते रिअर करतात. त्या ॲनिमलला हा जवळ-जवळ 10,000 त्या ॲनिमल्सचा या कोरोनामुळे मृत्यू झाला. कशामुळे? तो माणसां त्या प्राण्याकडे गेला. म्हणजे प्राणीजन्य मानवी रोग. म्हणजे प्राण्यांपासून माणसांना होतात काही रोग, माणसांपासून प्राण्यांनाही होतात. त्याकरता आपल्याला हे झुनोटिक आजार जे आहेत, त्याकरता जैव सुरक्षा जी आपल्याला आहे, ती जैव सुरक्षेकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. म्हणजे जेणेकरून आपला गोठा स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, सगळ्या हायजिनिक प्रॅक्टिसेस पाळा. दुसऱ्या लोकांना आतमध्ये एंट्री देऊ नका जास्त प्रमाणात. दुसऱ्या जवळ आणताना जे काही प्रोटोकॉल्स आहेत, ते प्रोटोकॉल्स फॉलो करा. ज्यावेळेस आपण बाहेर बाजारातून जनावर आणतो, विकत घेऊन येतो, त्यावेळेस त्याला क्वारंटाईन करा. जसं तुम्ही आता क्वारंटाईन शब्द ऐकलाय, तो क्वारंटाईन करा. जास्त 10 दिवस त्याला ऑब्झर्व्ह करा. नंतर ते आपल्या कळपात मिक्स करा. लसीकरण करा. स्वतः काळजी घ्या. तुमचे हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा. जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्यांनाही होणार नाही आणि जनावरांनाही होणार नाही. एवढं बोलून मी माझं हे संवाद संपवतो. धन्यवाद.